केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल 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 केशवा हरे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हरी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण 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 हरी विठ्ठल केशवा हरे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 कृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण 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 हरी
विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग जोग महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय स जयति सिन्दुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसामराशीन्नाशयति विघ्नानाम् ॐ नमः परमहंसास्वादितचरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित् तन्नरसिंहमहं भजे मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावदानेन कथयिष्ये शुभाः कथाः नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभम् योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्मधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन्
प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं ज्ञानेन योगेन च कर्मणा च भक्त्या च सर्वस्वसमर्पणेन आराधिताभ्यां श्रुतिमार्गदक्षैर्नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम् सुरासुरासेवितपादपङ्कजा करे विराजत्कमनीयपुस्तका विधेष्टपत्नी कमलासनप्रिया सरस्वती नृत्यतु वाचि मे सदा यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुतरेति तन्मयतया तरवो विनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहन्न जाने वन्दे नन्दव्रजस्त्रीणां पादरेणुमभीक्ष्णशः यासां हरिकथोद्गीतं पुनाति भुवनत्रयम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैस्तदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती पुंडलीकवरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय। अभंग क्रमांक 3817 अभंग क्रमांक 3817 वर्मदावी सोपे भाविका गोपाळा वाहे त्यांच्या गळा पाले माळा मान देती आधी मागतील डाव देवते गौरव सुखे मानी। महाकैवल्य तेजोनिधी संत सम्राट ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या अत्यंत पुण्यपावन आणि प्रलयात सुद्धा नष्ट न पावणाऱ्या अशा अलंकापुरी क्षेत्रामध्ये माऊलींच्या सान्निध्यात इंद्रायणी मातेच्या पवित्र तीरावर आपणा सर्व संत सज्जन वैष्णवांच्या संगतीमध्ये ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे जगद्गुरु तुकोबरायांच्या तुकोपनिषदाचा हा जो अष्टादशाह या ठिकाणी चालू आहे, या अष्टादशाहातली अत्यंत भाग्यानं प्राप्त होणारी सेवा आज परमश्रद्धेय आदरणीय डॉक्टर महाराजांच्या आज्ञेनं मला प्राप्त झालेली आहे। खरं मला अत्यंत तळमळ वाटते आहे की यावेळेला आपल्याला फार श्रवण करता आलं नाही किंवा फार सेवा करता आली नाही, परंतु भगवंताच्या कृपेनं जेवढी तुकोबरायांच्या कृपेनं जेवढी सेवा नशिबात आहे भाग्यात आहे तेवढी प्राप्त होत असते। यानुसार या ठिकाणी हे जे चिंतन चाललेलं आहे या चिंतनामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवान परमात्मा श्रीकृष्णचंद्रांच्या ज्या दिव्य लीला लिहिलेल्या आहेत बाळक्रीडेच्या अनुषंगानं त्या दिव्य लीलांचं क्रमानं चिंतन या ठिकाणी सुरू आहे। भगवान परमात्मा श्रीकृष्णचंद्र हे गोपाळांच्यासाठी आपल्या प्राणापेक्षाही गोपाळांना भगवान चाहत होते। आपल्या प्राणापेक्षाही भगवान परमात्मा श्रीकृष्णांचं या गोपगोपींवर अत्यंत प्रेम होतं आणि तसंच
गोपींचं किंवा गोपाळांचं सुद्धा भगवान श्रीकृष्णांच्यावर अनन्य प्रेम होतं. शुकदेवांनी असं वर्णन केलंय, गोपीनाम परमानंद आसीत गोविंद दर्शने क्षणम युग शतम इव यासाम एन विना अभवत. गोपींना भगवान परमात्मा श्रीकृष्णांच्या प्रति इतकं प्रेम होतं, आसीत गोविंद दर्शने, त्यांना परमानंदाची अनुभूती त्या ठिकाणी त्यावेळेला होत असे. त्या आनंदापुढे अन्य काहीच श्रेष्ठ नसायचं, मोठं नसायचं. सर्वोच्च असा तो भगवत दर्शनाचा आनंद गोपी नुसत्या दर्शनानं उपभोगायचे. गोपगोपींना भगवंताच्या लीलांमध्ये प्रत्यक्ष सहभाग मिळत असे, तो आनंद तर काही औरच, परंतु नुसतं भगवान श्रीकृष्णांना पाहिलं तरी सुद्धा त्यांना परमानंदाची अनुभूती होत असे. आणि ती अनुभूती तेवढ्यापुरती नाही. शुकदेवाने म्हटलंय की भगवान श्रीकृष्णांचा जर वियोग त्यांना झाला तर त्या वियोगाचं वर्णन त्या ठिकाणी शुकदेवांनी केलंय. किती मोठा वियोग व्हायचा. क्षणम युग शतम इव, एक क्षण हा 100 युगाच्या सारखा वाटत असे भगवंताच्या विरहामध्ये. म्हणजे तो क्षणभर जरी आपल्या डोळ्यांच्या समोरून दूर कुठे गेला तर त्या ठिकाणी त्यांना त्याच्या विरहातला एक क्षण 100 युगापेक्षाही मोठा वाटत असे. ज्ञानोबरायाने अगदी असंच म्हटलेलं आहे, युगाहूनी वडील निमिषमाणी म्हणे, काही हे बिरुडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहूनी वडील निमिषमाणी. आपल्या परमप्रियाच्या प्रियतमाच्या वियोगामध्ये किती तळमळावं, किती तळमळ असावी लागते, याचं या ठिकाणी हे फार चांगला आदर्श असता वस्तुपाठ आहे. तेव्हा या गोपींना भगवान परमात्मा श्रीकृष्णांचं सान्निध्य प्राप्त झालं. ब्रह्मदेवाला सुद्धा हेवा वाटला, देवांना सुद्धा हेवा वाटावा, असं या गोपाळांच्या भाग्यामध्ये सुख प्राप्त झालं. ब्रह्मदेवानं सुद्धा या गोपाळांच्या भाग्याचं वर्णन करताना म्हटलंय, अहो भाग्यम नंदगोप ब्रजो कसाम यन्मित्रम परमानंदम पूर्णम ब्रह्म सनातनम. या नंदगोप किंवा व्रजामध्ये राहणाऱ्या सगळ्यांचं किती भाग्य आहे. अहो भाग्य, अहो द्विरुक्ती केली, अहो भाग्य. ब्रह्मदेव 4 मुख असून सुद्धा वर्णन करू शकत नाही, इतकं भाग्य या गोपाळांचं, या व्रजवासियांचं आहे की ज्यांना परमानंद असा भगवान श्रीकृष्ण, परमानंदची मूर्ती, मधुरो मुरलीधरा असा भगवान परमात्मा श्रीकृष्ण यांना मित्र म्हणून प्राप्त झाला. यांना भगवंताचे त्या ठिकाणी इतकी दिव्य अशी संगती प्राप्त झाली. यन्मित्रम परमानंदम पूर्णम ब्रह्म सनातनम, पूर्ण ब्रह्म सनातन असा भगवान यांना त्या ठिकाणी प्राप्त झाला. तर भगवंताने या गोपाळांच्यावर किंवा गोपींच्यावर असीम कृपा केली, जी कृपा बाकीच्या लोकांच्या वाट्याला आली नाही. म्हणून आदर्श भक्तीचं उदाहरण देत असताना देवर्षी नारदांना भक्तिसूत्रामध्ये मुद्दाम सूत्र करावं लागलं, यथा व्रजगोपिकानाम. भक्ती कशी असावी, त्या व्रजातल्या गोपगोपींच्या सारखी, गोपींच्या सारखी. तेव्हा भगवंताने या गोपाळांना, गोपींना परमसुख दिलं. जे आपल्या भक्तीचं वर्म, जे आपलं वर्म हजारो वर्ष तपस्या करणाऱ्या योग्यांना सुद्धा तो कळू देत नाही. म्हणून तुकोबरायाने भगवंताच्याकडे ऐसी वर्मे मज दावी नारायण मुद्दाम अशी प्रार्थना केलेली आहे. तर ही प्रार्थना वगैरे न करता भगवंताने स्वतःहून या सगळ्या गोपाळांना आपल्या भक्तीचं दिव्य असं वर्म त्या ठिकाणी दिलंय. वर्म दावी सोपे भाविका गोपाळा, वाहे त्यांच्या गळा पाले माळा. भगवंताने त्या भाविक अशा गोपाळांना, सश्रद्ध अशा गोपाळांना, भावनाप्रधान भगवंतावर निस्सीम परमप्रेम करणाऱ्या गोपाळांना आपल्या प्राप्तीचं सोपं वर्म त्या ठिकाणी सांगितलंय. जेव्हा एखाद्यावर अत्यंतिक प्रेम असतं अंतरंगातून, तेव्हा त्याच्याकडून जर काही साधन करून घ्यायचं असेल तर त्याला फार श्रम न होता अगदी सुलभ साधन सांगावं, अशी त्या ठिकाणी पद्धत असते. भागवतामध्ये 2 उदाहरणं आहेत. त्या दैत्यांची माता दिती
तिने आपल्या पतींना कश्यपांना मला उत्तम पुत्र व्हावा म्हणून एखादं व्रत सांगा असं म्हटलं, तर कश्यपांनी दितीला अत्यंत अवघड असं व्रत सांगितलं. पुंसवन नावाचं व्रत, अत्यंत कठीण असं व्रत सांगितलं, जे 1 वर्षभर करायचंय. आणि तेच देवमाता आदिती ही अत्यंत सुकुमार किंवा त्यांची आवडती असल्यामुळे, देवांची माता असल्यामुळे, सात्विक असल्यामुळे कश्यपांनी आदितीच्या विनंतीवरून तिला सुद्धा एक व्रत सांगितलंय. फाल्गुनस्यामले पक्षे द्वादशाम पयोव्रतः, 12 दिवसाचं पयोव्रत नावाचं व्रत शुद्ध फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून द्वादशीपर्यंत करायचं सांगितलंय. दोन्ही व्रतपुत्र प्राप्तीसाठीच आहेत. परंतु अंतरंगामध्ये असल्यानंतर किती सोपं सांगितलं जातं, सहज सांगितलं जातं. एखाद्या गुरुजींचा एखादा आवडता विद्यार्थी असेल, त्याला जर काही कळलं नाही तर गुरुजी सोप्या पद्धतीनं त्याला सांगण्याचा प्रयत्न करतात, त्याला सहजतेनं ते प्राप्त व्हावं. भगवंताने आपल्या या गोपाळांना आपल्या भक्तीचं वर्म अत्यंत सोप्या रीतीनं त्या ठिकाणी सांगितलंय. किंवा माझ्या प्राप्तीच्या ज्या निरनिराळ्या वाटा आहेत, ज्ञानमार्ग, कर्मार्ग, योग मार्ग, या सगळ्या मार्गांच्या मध्ये अत्यंत कठीण असणारा, अत्यंत सोपा असणारा, सगळ्या कठीण मार्गांच्या मध्ये अत्यंत सुलभ असा भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग म्हणजे भक्तीचा मार्ग भगवंतानी गोपाळांना त्या ठिकाणी सांगितलंय. हे वर्म त्या ठिकाणी सांगितलंय. मुख्य वर्माचे जे वर्म येणे साधती सकळ धर्म असं म्हटलंय. तेव्हा हे वर्म भगवंताने सांगितलं. वर्म हे सहजतेनं कुणालाही सांगितलं जात नाही. जे अत्यंत अंतरंगातलंय त्याला भगवंताने गोपाळांना आपल्या प्राप्तीचं भगवत भक्ती हे सोपं वर्म आहे हे सांगितलंय. आणि ते कळल्यामुळे त्याच्यावर अत्यंत श्रद्धा ठेवून गोपाळांनी त्यांना जशी बुद्धी होईल किंवा त्यांना जसं जमेल, जशी शक्ती असेल त्यानुसार भगवंताची आराधना किंवा उपासना त्या ठिकाणी केलेली आहे. अत्यंत श्रद्धेनं देवाला रोज त्याने फुलांच्या माळा, वन्य फुलांच्या माळा किंवा अत्यंत कोमल अशा पर्णांच्या पानांच्या माळा भगवंताला समर्पण करायच्या. ते गोपाळ गोवळ्यांचे ताकपिरे कोण पोरे चांगली, ते काय शास्त्राचा वगैरे असा अभ्यास केलेले थोडेच आहेत, कर्मकांडाचा अभ्यास केलेले थोडेच आहेत, म्हणजे त्यांना त्याची गरजच नाही, ते त्याच्या पलीकडचे आहेत. तरी सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीनं कशी पूजा करावी वगैरे याचं ज्ञान नाही आहे. याचं ज्ञान नसताना त्या ठिकाणी त्यांना जसं जमेल तशी भगवंताची अत्यंत श्रद्धेनं पूजा करायची. रामायणामध्ये शबरीचा प्रसंग आहे. जेव्हा मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम शबरीच्या आश्रमामध्ये आले तेव्हा काय करावं शबरीला कळेना. पाणी जोरी जुग उभी ठाई, ती शबरी हात जोडून उभी राहिली. तिनं भगवंताचे पाय धुतले, त्यांना आसन घातलं. क्रम कसा आहे ते काही माहिती नाही. त्यांना त्या ठिकाणी कंदमुळं फळं दिली आहेत अत्यंत श्रद्धेनं. आणि एवढं सगळं करून ती पुन्हा काय म्हणते, अधम ते अधम, अधम अति नारी, तिन मह मय मती मंद अघारी. देवा, मी अत्यंत अधम 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 अशा जातीतली आहे, त्यामध्ये मतिमंद आहे, त्यात पुन्हा आघारी म्हणजे पापिणी आहे. भगवान मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र जिच्यासाठी वाट वाकडी करून येतात ती काही पापिणी असेल का हो? परंतु संतांचा किंवा भक्तांचा भगवंताच्या पुढे अत्यंत लीनता घेण्याचा स्वभाव असतो. म्हणून शबरीनं भगवंताला हे सगळं निवेदन केलं. तिच्या पूजेमध्ये लक्ष्मणाला ते आवडलं नाही, परंतु भगवंताला ते अत्यंत आवडलं. कारण भगवान परमात्मा उपचार काय ते पाहत नाही, उपचाराकडे तो लक्ष देत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति तत् अहम भक्तिपूर्वतम अश्नामी प्रयतात्मनः. एर पत्र पुष्प फळ भजावया मिस केवळ, वाचून यामुचा लाग निष्कळ भक्ती तत्व असं स्वयं भगवंताने म्हटलेलं आहे. तेव्हा उपचार काय आहे त्या उपचाराकडे भगवान पाहत नाहीत महाराज. विदुरांच्या पत्नीनं केळीची सालं भगवंताला खायला दिली आहेत, ती काय देते याकडे पाहत नाही. भगवान तिचं प्रेम किती त्याकडे पाहत आहेत. एका कवीनं म्हटलंय, सबसे ऊंची प्रेम सगाई दुर्योधन कामे वा त्याग्यो साग बिदुर घर खाई. सबसे ऊंची प्रेम सगाई. भगवंताला त्या ठिकाणी प्रेमाची अत्यंत अपेक्षा आहे.
प्रेमात राम रमतो प्रेमाला मोलना जगा माझी, हाची सुबोध गुरूंचा रघुरायाला तहान प्रेमाची. भगवंताला प्रेमाची तहान आहे, म्हणून तो फक्त प्रेम किती ते पाहतो, उपचाराकडे लक्ष देणारा नाही आहे. म्हणून या गोपाळाने भगवंताला आपला अत्यंत प्राणापेक्षाही प्रिय ठेवा असं मानून त्याची सेवा करावी. रानामध्ये जे काही झाडपाला मिळेल, जी काही वन्य फुलं मिळतील त्यांच्या माळा करायच्या आणि त्या भगवंताला समर्पण करायच्या, आनंदानं गळ्यामध्ये त्या ठिकाणी धारण करायच्या. एरवी सेवंतिका बकुल चंपक पाटलाब्जैः पुन्हा गजाति करवीर रसाल पुष्पैः बिल्व प्रवार तुलसी दल मंजिरी त्वाम पूजयामि जगदीश्वर मे प्रसिद्ध. उच्च प्रतीच्या निरनिराळ्या पुष्पांच्या समर्पणानं जो भगवान क्वचित प्रसन्न होईल, तो भगवान या गोपाळाने घातलेल्या झाडपाल्याच्या किंवा वन्य पुष्पांच्या माळांनी त्या ठिकाणी प्रसन्न होतोय आणि तो आनंदानं आपल्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी धारण करून घेतो. एखादा मोठा मनुष्य, मोठा महाराज आहे आणि त्याला जर सामान्य हार घातला तर तो हार सहसा गळ्यात घालून घेत नाही, लगेच हातात घेऊन खाली ठेवून देतो. पण मोठा जर टपोरा गुलाबाचा हार वगैरे असेल तर तो गळ्यामध्ये घालून घेतात. त्या ठिकाणी विनोदाचा भाग सोडा, एवढी सामान्य अशी गोष्ट असताना, वनातल्या पाल्याचा किंवा फुलांचा हार केलेला असताना, श्रुती स्मृतींना सुद्धा, वेदांना सुद्धा न आकळला जाणारा, हजारो वर्ष योग्यांच्या तपस्व्यांच्या अंतरंगामध्ये किंवा ध्यानामध्ये न येणारा तो भगवान त्या गोपाळांचं प्रेम पाहून ते आनंदानं आपल्या गळ्यामध्ये धारण करतो आहे. तो गौरवानं आपल्या गळ्यामध्ये ती माळा मिरवतोय आणि ते गोपाळ भगवंताच्या बरोबर सख्य भक्तीनं खेळतायत आणि भगवान सुद्धा खेळतायत. गोपाळा माझी खेळे परब्रह्म असं वर्णन आहे. तेव्हा तो भगवान सगळं विसरून त्या गोपाळांच्या मध्ये आनंदानं खेळतो आहे. मग खेळत असताना त्या ठिकाणी डाव जर आला तर ते गोपाळ हा परमात्मा आहे किंवा हा मोठा आहे किंवा राजाचा मुलगा आहे म्हणून याला सोडून द्या वगैरे असं नाहीत करत. त्याच्यावर जर राज आलं किंवा डाव आला तर ते डाव त्याच्याकडनं मागतायत आणि भगवंताला सुद्धा गोपाळांनी हे मागितलेलं अत्यंत आनंद होत, त्यांना आनंद प्राप्त होत असे. मग खेळत असताना त्या ठिकाणी खेळणं म्हटलं की खेळण्यामध्ये आरडाओरडा वगैरे आलाच. मैदानावर जर मुलं खेळत असतील तर त्यांचा प्रचंड आवाज असतो. शांततेने खेळा असं त्या ठिकाणी म्हटलं तर ते कधीच होऊ शकणार नाही. तेव्हा निरनिराळे खेळ, हमामा, हुतुतू, उंबरी वगैरे हे जे खेळ आहेत, हे खेळ गोपाळ खेळत असत आणि खेळ खेळत असताना भगवंताला उद्देशून स्नान करत असत, खेळत असत पाण्यामध्ये. त्यावेळेला ते भगवान श्रीकृष्णांच्यावर जे पाणी उडवत असत, भगवान परमात्मा तोच जणू अभिषेक आपल्यावर त्या ठिकाणी हे करतायत अशी भावना करत असत. भगवंताला बसण्यासाठी उत्तम असं आसन आहे. तर वस्त्रे घोंगडिया घालुनी या तळी वरी वनमाळी बैसविते. ह्या गोपाळांच्याकडे उत्तम असं लोकरीचं किंवा असं उत्तम सुशोभित असं आसन कुठे असणार आहे. मग खांद्यावर जी घोंगडी आणलेली आहे ती घोंगडीच, आता ती घोंगडी काय पंढरपूरहून आणलेल्या नव्या घोंगड्यासारखी थोडीच असणार आहे. कळकट मळकट, कारण त्या घोंगडीनंच सगळं त्या ठिकाणी करायचंय. ऊन वारा पाऊस सगळ्या तिन्ही काळामध्ये चालणारी घोंगडी आहे. बरं, घोंगडीची विशेषता आहे की थंडीमध्ये थंडी वाजत नाही, पावसामध्ये पाऊस त्या आतमध्ये लागत नाही आणि घोंगडी जर अंगावर घेतली, डोक्यावर घेतली तर ऊन लागत नाही. म्हणून एखाद्याला जर ऊन लागलं तर जुनी पद्धत आहे की निदान घोंगडीची एक दशी तरी पायाच्या अंगठ्याला त्या ठिकाणी बांधतात, त्याच्यामुळे ऊन लागलेलं कमी होतं. तेव्हा ही जी घोंगडी आहे, ही घोंगडी आसन म्हणून भगवंताला ते गोपाळ घालतायत. मला केवटाचं स्मरण होतं. रामप्रभूंचे पाय केवटानं धुतले, त्यानंतर खाली पाय ठेवू देईना तो केवट, कारण खाली जर पाय ठेवले तर माती लागेल आणि पुन्हा तुमचे पाय धुवावे लागतील. मग तिथं काय चौरंगपाठ थोडाच आहे. केवटानं काय करावं, रामचरित मानसात वर्णन आहे. केवटानं आपल्या डोक्याचं कळकट मळकट मुंडासं काढलं, ते खाली अंथरलं आणि त्याच्यावर प्रभूंचे पाय ठेवले. याच्यावर प्रभू आपण पाय ठेवा, आणि आनंदानं प्रभूंनी त्याच्यावर पाय ठेवलेले आहेत. तेव्हा गोपाळांनी ही जी आपली वस्त्र किंवा घोंगडी भगवंताला आसनासाठी म्हणून दिलेली आहेत, वनमाळी भगवान त्या आसनावर अत्यंत आनंदानं बसतायत, कुठलाही संकोच न करता. तिन्ही लोकांच्यासाठी जे दुर्लभ आहे चिंतनाला, तो धावे गोधना वळतिर्या.
भगवान परमात्मा अकल्पनाख्य असा आहे, त्याचं चिंतन त्या ठिकाणी कोणी करू शकत नाही. श्रुती न येते म्हणून त्याच्या चिंतनाला ज्या प्रवृत्त झालेल्या त्या मागे सरत आहेत. ब्रह्मादिका नकळे खोळ असा हा परमात्मा. पण हा परमात्मा जो तिन्ही लोकांना सुद्धा दुर्लभ आहे. दुर्लभ शब्दाचा अर्थ आहे लभितुम दुहू, मिळण्यासाठी अत्यंत कठीण आहे. चिंतनाला सुद्धा तो मिळत नाही. तो भगवान या गोपाळांचं काय भाग्य आहे. तो धावे गोधना वळती या. तो भगवान त्या ठिकाणी गोपाळांच्या समवेत राहतो आहे आणि तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्या गायींच्या मागे धावतो आहे. गोपाळाने दिलेलं जे आसन आहे घोंगडीचं, ते अत्यंत मृदू कोमल असल्याचं तो भगवान मानतो आहे आणि तो त्याच्यावर बसतो आहे. योग्यांच्या ध्यानाला विषय न होणारा तो भगवान परमात्मा श्रीकृष्ण गायी वळणाऱ्या त्या गोपाळांच्या मागे मागे त्या ठिकाणी धावतो आहे. आणि गोपाळ जे काही भगवंताशी बोलतील, बोबडं असेल, वेडं वाकडं असेल, ते त्या ठिकाणी त्यांना नीट व्यवहारामध्ये आपण ज्याला उत्तम अशा पद्धतीचं म्हणतो तशा पद्धतीचं बोलणं जरी नसेल तरीसुद्धा ते गोपाळांचे बोलसुद्धा भगवंताला मंत्रपुष्पासारखे त्या ठिकाणी वाटत आहेत. वेदमंत्रांनी मंत्रपुष्प समर्पण करण्याची पद्धत आहे. आरती वगैरे झाल्यानंतर मंत्रपुष्प म्हटलं जातं. निरनिराळे मंत्र आहेत मंत्रपुष्पांजलीचे. त्या मंत्रपुष्पांजलीच जणू हे गोपाळ बोलत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचे वेडेवाकडे शब्द हे मंत्रपुष्पासारखे भगवान त्या ठिकाणी आपल्या डोक्यावर, आपल्या मस्तकावर धारण करतायत. त्या गोपाळांच्याकडनं भगवान नैवेद्य काय घेतात, महानैवेद्य काय घेतात. एरवी किती श्रद्धेनं त्या ठिकाणी त्याला विनविलं तरीसुद्धा सहज न घेणारा तो भगवान परमात्मा, नैवेद्य न घेणारा. पण गोपाळांच्याकडून मात्र मागून घेऊन त्यांच्या गोपाळांच्या घासातला घास भगवान घेत आहेत. हातावर आपल्या घेणं, ताट बीट काही नाही, सोन्याचं चांदीचं ताट हे तर लांबच, पण हातावर करतल भिक्षा ज्याला म्हणावं, तेव्हा हातावर अन्नाचा घास मागून घेऊन खाणं हाच जणू काही भगवंताचा महानैवेद्य. गोपाळ जर स्वसंतोषानं आपल्या अन्नाचा घास देत नसतील तर हा भगवान परमात्मा त्यांच्या तोंडातलं अन्न हिसकून घेऊन ते उच्छिष्ट खाऊन तृप्त होत असे. महाराज एक लीला वर्णन केली आहे भगवान परमात्मा श्रीकृष्णांची की तो मधुमंगल नावाचा शांडिल्य बाबांचा पुत्र होता. भगवान श्रीकृष्णांच्याच वयाचा होता. शांडिल्य बाबा हे नंदबाबांचे गुरु, कुलगुरू. मग शांडिल्य हे नेहमी व्रतामध्ये असत, म्हणून नेहमी उपवास त्यांचे चालत असत. घरामध्ये अन्न क्वचित बनत असे. पतिव्रता धर्मानं त्यांची स्त्रीसुद्धा पौर्णमासी ती सुद्धा उपवासीच राहत असे. मग एकटा हा याच्यासाठी कोण स्वयंपाक करणार आणि काय होणार, तो उपास मारू लागली. नंदांनी म्हटलं मधुमंगलला आमच्या घरी पाठवा, जोपर्यंत उपनयन होत नाही तोपर्यंत आमच्या मुलांमध्ये राहील. म्हणून मधुमंगल तिथे राहत होता नंदबाबांच्या भवनामध्येच. मग रोज भगवंताच्या घरूनच शिदोरी घ्यायची वगैरे सगळं जायचं. पण जेव्हा काला करायचा आहे तेव्हा भगवंतानी क्वचित वनाशाय मनोदधत व्रजात सगळ्या गोपाळांना सांगितलं उद्या आपल्याला काला करायचा आहे, उद्या सगळ्यांनी आपापली शिदोरी आणा, उत्तमोत्तम शिदोरी आणा. मधुमंगलने विचार केला, देवानं आपली शिदोरी आणा असं म्हटलंय, आपण तर रोज इथलंच घेतो, आता आज आपल्या घरून शिदोरी आणली पाहिजे. म्हणून तो घरी आला आणि पौर्णमासीला त्यानं म्हटलं की कन्हैयानं सगळ्यांना उत्तम शिदोरी आणायला सांगितली आहे, मला काहीतरी दे. घरात काहीच नव्हतं. पौर्णमासीनं म्हटलं 2-3 दिवसाची शिळी भाकरी आहे, एवढी नेतो का. मधुमंगलनं ती घेतली, डोळ्यात पाणी आलं. देवाने मागितलं, आपल्याजवळ काहीच नाही द्यायला. पण ते घेऊन तो निघाला. मनात विचार केला की सगळ्यांच्या उत्तम शिदोऱ्या तिथे असतील तेव्हा आपण काय करू, आपलं बाजूला राहून आपली भाकरी खाऊ आणि आपण आजचं पोट भरू. म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्माच्या बरोबर हे सगळेजण आले. शिदोऱ्या आपापल्या ठेवल्या. खेळणं झालं. खेळणं झाल्यानंतर भूक लागली. आपापल्या शिदोऱ्या भगवंताने सांगितले आणायला. सगळेजण आणतायत. पण मधुमंगलनं सगळ्यांमध्ये आज शिदोरी ठेवली नव्हती. त्यानं दुसरीकडे दूर ती भाकरी ठेवली होती. त्यानं विचार केला की यांना सगळ्यांना बसू द्यावं ना, आपलं तिकडं आपण एकटं जाऊन खावं. भगवंतानी सगळ्यांना विचारलं, मधुमंगलला विचारलं, तू काय आणलंस. मधुमंगल काहीच बोलत नाही. भगवान श्रीकृष्णाने म्हटलं, मधुमंगल मला माहिती आहे तुझी शिदोरी तू कुठे ठेवली आहे. आणि भगवान तिथे जातात आणि त्या दगडाखालची ती शिळी भाकरी काढून आणतात.
शिळी भाकरी पाहिल्यानंतर सगळे गोपाळ हसू लागले. प्रत्येकानं आज मिष्टान्न आणलेलं होतं, पण मधुमंगलची शिळी भाकरी पाहिल्यानंतर सगळ्या गोपाळांना हसू आलं. सगळे गोपाळ उपहास करू लागले. भगवंताचा असा स्वभाव आहे महाराज, तो भक्ताचं उणं कुणापुढे येऊ देत नाही. मधुमंगलला सगळे हसतायत, उपहास करतायत. देवानं म्हटलं की ही आणली मधुमंगलनं भाकरी, ही भाकरी दिसते तुम्हाला, पण ही भाकरी साधी नाही आहे. ही भाकरी अमृतामध्ये बनवलेली आहे. तुम्ही आणलेली शिदोरी, तुम्ही आज काय काय पदार्थ आणले, तुमची कोणाची शिदोरी अमृतात बनवलेली आहे का? नाही, आमची नाही कोणाची बनवलेली. मधुमंगलची भाकरी अमृतात बनवलेली आहे. पाहायचं का तुम्हाला? म्हणजे उपहास करणारे होते. भगवंताने आपल्या अमृतमय हाताच्या स्पर्शानं त्या भाकरीचा तुकडा म्हणून त्यांना दिला. महाराज, ती शिळी भाकरी पण भगवंताच्या स्पर्शानं त्याच्यामध्ये इतकी अवीट गोडी आली होती. सगळेजण मधुमंगलला वाखाणू लागले की खरंच तुझी शिदोरी आमच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. भगवंताने त्याची त्या ठिकाणी ती भाकरी खाल्ली. एका गोपाळाला ताक उत्तम झालंय, ते तोंडात घेतल्यानंतर त्याला कळलं की हे ताक खूप छान आहे, एक ताक आपण कन्हैयाला दिलं पाहिजे. दुसरं तर नाही, सगळं संपून गेलेलं. मग त्यानं तसंच तोंडामध्ये ताकाची गुळणी तो कन्हैयाकडे जायला निघाला. आणि भगवंताने सुद्धा तो जवळ आल्यानंतर दोन्हीकडे 2 बुक्क्या मारल्या आणि ती जी ताकाची गुळणी आली ती भगवंताने सेवन केली, असं त्या ठिकाणी महात्म्याने वर्णन केलेलं आहे. तेव्हा हे सगळं कशामुळे भगवंत करता आहेत? तर या गोपाळांच्यावर असणारं भगवंताचं आत्यंतिक प्रेम, गोपाळांचा असणारा शुद्ध भाव, ते पाहून त्यांच्या तोंडातलं अन्न हिसकावून घेऊन त्यांचं उच्चिष्ट खाऊन भगवंताची तृप्ती होत असे. त्यानंतर मयूरपिच्छ किंवा फुलं, वन्य फुलं एकत्र गुंफून त्याची माळा किंवा त्याचा मुकुट करून भगवंताच्या मस्तकावर ते गोपाळ घालत असत. आणि भगवानसुद्धा तो मस्तकावर मुकुट सोन्यापेक्षा किंवा नवरत्नांच्या किरीटापेक्षाही अत्यंत श्रेष्ठ आहे असं समजून भगवान मिरवत असत, गोपाळांच्या छंदानं नाचत असत. तुकोबाराय म्हणतात की छंदे नाचतील जयासवे हरी, देहभाव वरी विसरली. ज्यांच्या समवेत निर्गुण ब्रह्म असणारं किंवा सगुण ब्रह्म असणारं, पूर्ण ब्रह्म असणारं साक्षात परमात्माचं श्रेष्ठ रूप ज्यांच्या समवेत आनंदानं छंदानं नाचत आहे. छंद म्हणजे काय? त्याची अत्यंत आवड, सारखा त्याचा ध्यास. तेव्हा त्या ध्यासानं भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्या गोपाळांच्या समवेत नृत्य करतो आहे. तर हे कधी साधतं? तर देहावरचा अहंभाव ज्यांचा विसरला जातो, भगवान त्यांच्या समवेत अशी क्रीडा करतात. ज्यांची देहावर आत्मभावना राहिलेली नाही, ज्यांना देहासक्ती राहिलेली नाही, उपाधीचा जो धर्म आहे देहाचा, तो सुद्धा जे विसरून गेलेले आहेत, देहसुद्धा भगवंताच्या समोर ज्यांना स्मरणामध्ये नाही आहे, आत्मभावना देहावर ज्यांची राहिलेली नाही आहे, देहावरची वृत्ती ज्यांची राहिलेली नाही, त्यांनी जे काही केलेलं असतं ती खरी नारायणाची पूजा आहे असं महाराज म्हणतात. वेदशास्त्रातला शास्त्रोक्त पूजेचा विधी न जाणताही पूजा भाविकांची न कळता घ्यावी, न मागता द्यावी निज ठाव. वेदशास्त्रादिकांचं ज्ञान असणाऱ्यांनी शास्त्रीय पद्धतीनं अगदी राजोपचार पूजा केली. पूजेमध्ये अनेक प्रकार आहेत. एकोपचार पूजा म्हणजे सर्वाभावे नमस्कार, ही एकोपचार पूजा आहे. आपण देवाला लांबून हात जोडतो, ही एकोपचार पूजा आहे. नुसत्या नमस्कारानं सगळे उपचार देवाला समर्पण. एक पूजा आहे पंच उपचार, गंधपुष्प धूपदीप नैवेद्य, हे 5 उपचार, याला पंचोपचार पूजा म्हणतात. एक पूजा आहे षोडशोपचार पूजा, विस्तारण पूजा आहे, 16 उपचारांची पूजा आहे. एक पूजा 40 उपचारांची सांगितलेली आहे. एक राजोपचार नावाची पूजा उपासनाशास्त्रामध्ये सांगितली आहे. राजोपचार पूजा ही राजानं करायची असते, म्हणून तिला राजोपचार असं म्हणतात. त्या राजोपचार पूजेमध्ये देवाला अनेक उपचार समर्पण केले जातात. वस्त्र, अलंकार, खरे सुवर्णाचे अलंकार, त्याच्यानंतर रथ, घोडे, हत्ती, सैन्य, अनेक प्रकारचे उपचार भगवंताला समर्पण केले जातात. तर वेदशास्त्राच्या उपासनाशास्त्राच्या अनुसार अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली पूजा. पण
ती पूजा त्या ठिकाणी जर त्याच्यात अभिमान असेल किंवा मी ही पूजा करतो आहे असा थोडासा जरी स्वस्वरूपाचा भाव त्याच्यामध्ये असेल किंवा आत्मभाव त्याच्यामध्ये असेल किंवा अहंभाव त्याच्यामध्ये असेल तर भगवंताला ती पूजा तितकी मानवत नाही. आणि या उलट कुठल्याही पद्धतीचं पूजेचं ज्ञान नसताना सुद्धा निर्भिमान होऊन अहंकार रहित होऊन अत्यंत श्रद्धेनं भाविकांनी जी पूजा केली, इथं महाराजांनी स्वैर वर्तन असं म्हटलेलं आहे. स्वैर म्हणजे काय, तिथं शास्त्रानं अमुकच करावं, अमुक वेळेला अमुकच करावं असं नाही. पूजेच्या उपचारांचा एक क्रम आहे. अर्घ्य झालं की पाद्य झालं की अर्घ्य, अर्घ्य झालं की आचमन, आचमन झालं की स्नान, स्नान झालं की पंचामृत स्नान, पंचामृत झालं की शुद्धोदक स्नान. हा सगळा क्रम आहे. त्याच्यामध्ये असं मागं पुढं करून चालत नाही. म्हणजे स्नानाच्या आधीच फुलं वाहून चालत नाहीत किंवा स्नानाच्या आधीच वस्त्र देऊन चालत नाही. तिथली जी क्रमानं आलेली उपासनाशास्त्राची पूजा आहे ती त्याच क्रमानं करावी लागते. त्याच्यामध्ये साधक स्वैर नाही आहे करायला. पण त्या गोपाळांची पूजा मात्र किंवा जे अभिमान विसरलेले आहेत, अभिमान रहित झालेले आहेत, देह तादात्म्य ज्यांचं नष्ट झालेलं आहे, शिवो भूत्वा शिवम व्यजेत असं उपासनाशास्त्र सांगतं की स्वतः शिव होऊन शिवाची पूजा करावी. आपणच शिव आहोत या भावनेनं शिवाची पूजा करावी. पूजेमध्ये न्यास असतात बघा, न्यास. हृदयायन महा, शीर्षे स्वा, शिखायुषट वगैरे. तर हे न्यास कशासाठी आहेत, तर ईश्वराचं तत्व आपल्या अंगप्रत्यंगामध्ये आहे, आपल्या शरीरामध्ये आहे, आपल्या प्रत्येक अवयवामध्ये आहे, अशी भावना आधी साधकानं करायची. मी मनुष्य नाहीये किंवा मी देह नाहीये, देह नव्हे मी हे सरे उरलावरे विठ्ठल, मी देह नाहीये, तर मी प्रत्यक्ष परमात्माच आहे. या भावनेनं त्यांना त्या ठिकाणी ते पूजा करायची आहे. शिवभूत्वा शिवम वेजेत. तेव्हा महाराज म्हणतात पूजा भाविकांची न कळता घ्यावी, न मागता द्यावी निज ठाव. जे देहभाव विसरून भगवंताची पूजा करतात किंवा भगवंताची उपासना करतात त्यांचीच खरी पूजा भगवान स्वीकारतो. आणि त्यांनी स्वैर जरी वर्तन केलं, कसाही जरी पूजेचा क्रम ठेवला आणि कसे जरी उपचार समर्पण केले, ती सगळी पूजा समजून देव त्यांचा स्वीकार करतो. आणि भक्तांनी काही जरी नाही मागितलं तरी सुद्धा भगवान परमात्मा स्वतःहून त्या भक्तांना काहीतरी देण्याची इच्छा करतो. कपिल गीतेमध्ये भगवान आईला सांगताना म्हणतात की माझे भक्त माझी इतकी आनंद भावानं सेवा करतात परंतु माझ्याकडे काहीच मागत नाहीत. सालोक्य सारथी सामिप्य सारूप्यैकत्व मप्युत दीयमानन्न गृह्णंती विनामत सेवनं जना. स्वतः भगवान म्हणतायत सालोक्य, सारथी, सामिप्य, सारूप्य, सायुज्य या चारही मुक्ती मी त्यांना सहज देव करतो, पण ते त्या मुक्ती मागत नाहीत, माझ्याकडे ते काहीच मागत नाहीत. दीयमानम मी स्वतःहून देत असताना सुद्धा न गृह्णंती ते घेत नाहीत. तर त्यांना काय फक्त प्रिय आहे, विनामत सेवनम, केवळ माझं सेवन, माझी पूजा, माझं भजन, माझी भक्ती, माझी अर्चना, माझी उपासना हेच त्यांना त्या ठिकाणी आवडतं. मग भगवान अशा भक्तांना स्वस्वरूपाचं दान देतो. जे मागणारे भक्त आहेत त्या मागणाऱ्या भक्तांना तो काही पण देऊन मोकळं करतो. म्हणून मागणारा जो आहे ना तो थोडासा कनिष्ठ दर्जाचा आहे. म्हणून कोणी काही मागितलं ना भगवान फार वेळ लावतच नाही द्यायला, लगेच तो देऊन टाकतो जे काही मागेल ते. पण एखाद्या भक्तानं जर काही मागितलंच नाही तर मग मात्र भगवंताला सुद्धा संकट पडतं. आणि मग भगवान अशा भक्ताला आपल्या स्वस्वरूपाचं दान देतो, आपलं स्वस्वरूप त्याला प्रदान करतो. महाराज म्हणतात की आपल्या भक्तांना ठाव पहावया हिंडे मागे मागे तुका म्हणे संगे भक्तांची या. अशा आपल्या भक्तांना निजस्वरूपाची प्राप्ती व्हावी, माझं स्वरूप त्यांना प्राप्त व्हावं यासाठी म्हणून भगवान भक्तांच्या संगतीमध्ये राहतात आणि सदैव त्यांच्या मागे मागे फिरत आहेत. संतांच्या मागे मागे भगवान त्या ठिकाणी फिरतायत, विचरण करतायत. त्यांची पायधूळ घेण्यासाठी म्हणून भगवान त्यांच्या मागे विचरण करतायत.
आणि त्यांना आपल्या स्वस्वरूपाची प्राप्ती त्याला स्वतःला वाटतंय. भक्ताला तर अपेक्षा नाहीये, तर स्वतःला त्याला वाटतंय की आपलं स्वरूप आपण त्यांना द्यावं, म्हणून भगवान त्या भक्तांच्या संगतीमध्ये राहतो. नाथ महाराजांनी म्हटलंय बघा, ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. संतांच्या सदनी भगवान वैकुंठ सोडून राहतो. एका जनार्दनी पार नाही सुखा, म्हणून देव बोलले देखा असं म्हटलंय. तेव्हा भगवान आपल्या भक्तांच्या संगतीमध्ये त्या ठिकाणी राहतो. श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाच्या आरंभाला एक 6 प्रश्न त्या ठिकाणी षटप्रश्नी आहे बघा. ऋषींनी सुतांना प्रश्न केलेले आहेत. सगळे प्रश्न नाही सांगत, त्या प्रश्नामध्ये एक प्रश्न त्यांचा असा आहे की भगवान अवतार घेतात, यदा यदा धर्मसे भगवंताने स्वतः सांगितलंच आहे. भगवान अवतार घेऊन काय करतात? तर परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय, साधूंचं परित्राण, धर्माची संस्थापना आणि दुष्टांचा नाश, हे भगवंताच्या अवताराचं प्रयोजन आहे का? नाही. जरी भगवंताने स्वतः म्हटलं मी संभवामी युगयुगी यासाठी येतो, तरी सुद्धा भगवंताच्या अवताराचं केवळ हे प्रयोजन नाही आहे, हे अवांतर प्रयोजन आहे. अहो, तो सहज चालता चालता खेळता खेळता सहज लीला म्हणून राक्षसांना मारेल. धर्मसंस्थापना त्याच्या नुसतं मनात संकल्प जरी आला तरी सुद्धा धर्मसंस्थापना बसल्या बसल्या होईल. साधूंचं परित्राण त्याला कसंही करता येईल, त्याच्यासाठी स्वतः त्यालाच यायला कशाला पाहिजे? मग भगवान का येतो? तर महात्म्यांनी चिंतन मांडलंय की भगवंताला सुद्धा आपल्या भक्तांच्या संगतीचं सुख अनुभवावं असं वाटत असतं. वैकुंठामध्ये त्या भगवंताला करमत नाही, म्हणून तो आपल्या भक्तांच्या संगतीचं सुख अनुभवण्यासाठी, म्हणून सत्संगतीचं सुख अनुभवण्यासाठी म्हणून तो अवताराला येतो, आणि ते त्याच्या अवताराचं परमप्रयोजन आहे. तेव्हा असा हा भगवान परमात्मा आपल्या अनन्य भक्तांना त्या ठिकाणी आपलं सुख देतो. महाराज पुढच्या अभंगामध्ये सांगतात, भक्तजना दिले निज सुख देवे, गोपिका त्या भावे आलिंगिल्या. पूर्वीच्या अभंगामध्ये गोपाळांना भगवंतांनी काय आनंद दिला, काय अनुभूती दिली, याचं वर्णन केलंय. आता भगवान गोपींना काय देतात ते महाराज त्या ठिकाणी सांगतात. गोपी शब्दाचा अर्थ काय आहे? महात्म्यांनी गोपी शब्दाचं चिंतन मांडलेलं आहे. गोपी कृष्ण रसम पिबंती, आपल्या सर्वेंद्रियाने जे कृष्ण रसाचं पान करते तिला गोपी असं म्हणतात. गोनाम इंद्रिय. तेव्हा या इंद्रियांच्या द्वारा जी कृष्ण रसाचं अहर्निश पान करते ती गोपी. भगवंताने या गोपींना, आपल्या भक्तजनांना, या गोपांना आत्मसुख दिलं. गोपींना अत्यंत प्रेमानं आलिंगन दिलं. आलिंगनी सुख वाटे, प्रेम चिदानंदी घोटे. भगवंताच्या आलिंगनाचं सुख काही और आहे, तो सगळ्यांना आलिंगन नाही देत. भगवंतानी अर्जुनाला आलिंगन दिलं. ज्ञानोबारांनी वर्णन केलंय, हृदय एक झाले, ए हृदयचे ते हृदय घातले, मग तो सावळा सकंकणू, बाहू पसरोणी स्वदक्षिणू, आलिंगिला स्वशरणू भक्त राजू. अर्जुनाला आलिंगन दिलं, आणि त्या आलिंगनाच्या निमित्तानं अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये जो संदेह होता तो भगवंतानी संदेह दूर केला, आणि द्वैत न मोडता केले. अर्जुनाला कृष्ण आणि अर्जुन द्वैत न मोडता आपल्यासारखं भगवंताने केलं, स्वस्वरूप अर्जुनाला दिलं. नंदबाबांना सुद्धा आलिंगन दिल्याचं वर्णन आहे. जेव्हा नंदबाबा मथुरेमध्ये भगवान श्रीकृष्णांना सोडवायला आले अक्रूरांच्या समवेत, आणि तिथून जात असताना नंदबाबा अत्यंत व्याकुळ झालेले होते. डोळ्यातून अश्रूंचा पूर सतत वाहत होता. भगवंताने विचार केला, या अवस्थेत जर आपण यांना आपल्या वियोगामध्ये पाठविलं तर कदाचित ते जगणार नाहीत. म्हणून भगवंताने काय केलं, नंदांना आलिंगन दिलं, आणि त्या आलिंगनाच्या निमित्तानं नंदांच्या अंतरंगामध्ये जे परमप्रेम होतं भगवान श्रीकृष्णांच्या संबंधाचं, ते परमप्रेम भगवंताने काढून घेतलं, आणि मग नंदबाबांना त्या ठिकाणी पाठवून दिला. भगवंताने गोपींना सुद्धा अत्यंत प्रेमानं आलिंगन दिलं, अतिव प्रेमानं आलिंगन गोपींना दिलं. या गोपी कशा आहेत? महाराज वर्णन करतात, आलिंगिल्या गोपी गुणवंता नारी, त्यांच्या जन्मांतरी हरी ऋणी. त्या गोपिका रूप गुण संपन्न होत्या, रूपानं संपन्न होत्या, गुणांनी संपन्न होत्या. आता रूपानं संपन्न याचा अर्थ
बाहेरून बाह्य सौंदर्य तर होतच होतं त्या गोपींच्याकडे, पण भगवान केवळ बाह्य सौंदर्य पाहत नाही, भगवान अंतरंगाचं सुद्धा सौंदर्य पाहतो. म्हणून कुब्जेचं बाह्यरूप जरी कुरूप असलं तरी सुद्धा भगवंतांनी कुब्जेवर अपार कृपा केली. अंतरंग सौंदर्य पाहणारा भगवान आहे. तेव्हा ह्या गोपी कशा आहेत? रूपगुण संपन्न आहेत, गुणांनी संपन्न आहेत, केवळ पारमार्थिक गुण त्यांनी धारण केलेले आहे. रासक्रीडेच्या प्रसंगामध्ये गोपींचं वर्णन शुकदेवांनी बहारीचं केलंय. राजानं शुकदेवांना प्रश्न केला की या गोपी तर परनारी आहेत, मग परनारी असताना भगवान श्रीकृष्णाने गोपींच्या समवेत रासलीला रचली म्हणजे भगवंताच्याकडनं व्यभिचार नाही काय झाला? त्यावेळेला शुकदेवांनी सांगितलं की राजाने त्या गोपी जरी दिसत असल्या त्या कृष्णरूपच होत्या, परंतु भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीचा आनंद अनुभवण्यासाठी म्हणून गोपी आणि कृष्ण हे द्वैत होतं. भगवत पूज्यपादादी शंकराचार्याने म्हटलंय, भक्त्यर्थम कल्पितं द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. तसं देव आणि भक्त एकच आहे. मी तू पण जाऊ दे दुरी असं ज्ञानोबरायाने म्हटलेलं आहे. एकची घोंगडे पांघरू हरी. तेव्हा एकच जरी असलं तरी सुद्धा देव आणि भक्त एकच जर झाले तर त्यांना भक्तीचा आनंद कसा घेता येणार? म्हणून त्यासाठी देव आणि भक्त निदान तेवढ्या पुरतं द्वैत मानलेलं आहे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, असं ब्रह्मज्ञानाचं काय महत्व आहे किंवा ब्रह्मज्ञान किती श्रेष्ठ आहे तुकोबरायांना ठाऊक नाही आहे काय? तरी सुद्धा त्या ब्रह्मज्ञानापेक्षाही भगवंताच्या भक्तीतलं जे सुख आहे ते त्याच्यापेक्षा चरमसीमेचं आहे. म्हणून भगवंताकडे मुद्दाम द्वैत मागितलेलं आहे. तेव्हा या गोपी भगवद्रूप जरी असल्या तरी सुद्धा भगवंताशी क्रीडा करायची आहे म्हणून ते द्वैत आहे. शुकदेवाने म्हटलं, राजा या गोपींनी जहुर गुणमयम देहम, त्यांनी आपला गुणमय देह टाकलेला आहे. सत्वरज तमात्मक असा जो देह प्रत्येकाचा असतो तो गुणमय देह टाकून दिव्य देह धारण करून या गोपी रास मंडळामध्ये आलेल्या आहेत. तेव्हा दिव्य देह धारण करणाऱ्या या गोपी या भगवान तुकोबराय म्हणतात या गोपी अत्यंत गुणवंत अशा नारी आहेत आणि त्यांनी अनेक जन्म भगवंताची उपासना केलेली आहे. अनेक जन्म त्या ठिकाणी निष्काम भावनेनं भगवंताची भक्ती केलेली आहे. अपार पुण्य जोडलेलं आहे आणि ती निष्काम भावनेनं केलेली भक्ती, त्या भक्तीचं एवढं मोठं आधिक्य आहे की ते पाहून भगवान त्यांचा ऋणी होतो आहे. भगवंता ते ऋणवय पण देखोनी अंगी, मी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागी, असं भगवान स्वतः सांगतायत. भक्तानं एवढं निष्काम भावनेनं प्रेम माझी भक्ती केली. रुक्मिणी मातेनं भगवान श्रीकृष्णाला जेव्हा पत्र लिहिलं तेव्हा त्या पत्रामध्ये रुक्मिणी मातेनं म्हटलं, देवा मी तुझ्यासाठी गुरुवरचना दिविरलम भगवान परेशः, अनेक प्रकारच्या अनेक जन्मामध्ये अनेक प्रकारच्या पुण्यकर्मांना केलेलं आहे, इष्टापूर्त कर्म केलेली आहेत आणि ती सगळी केवळ निष्काम भावनेनं. आपण नित्याची पूजा जरी करतो तरी सुद्धा त्याच्यामध्ये मम आत्मना श्रुतिस्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम असं तरी म्हणतो, पण निष्काम जो भक्त असतो ना त्याचा दुसरा काहीच संकल्प नसतो. केवळ परमेश्वर प्रीत्यर्थम, केवळ तुझे रिजाने को बस तेराही व्यवहार करू, परमेश्वर प्रीत्यर्थम, श्री परमेश्वर प्रीत्यर्थम. गोपींनी अनेक जन्म हे सगळं केलेलं असल्यामुळं भगवान श्रीहरी त्यांचा ऋणी झाला होता आणि म्हणून भगवंतांनी त्या गोपींना कुठल्याही आडपडदा मनामध्ये न ठेवता अत्यंत प्रेमानं आलिंगन दिलं. ज्या वेळेला कधी कधी या गोपी भगवान परमात्मा श्रीकृष्णांच्या रुसत असत, रागावत असत, तर भगवान त्यांची मनधरणी करत असे. एरवी हजारो वर्ष योगी लोक त्याचं मन आपल्याकडे यावं म्हणून प्रयास करतायत, पण तो त्यांच्याकडे पाहत पण नाही. आणि हा भगवान मात्र या अडाणी आपण ज्यांना समजतो, अडाणीच त्या गोपींना समजत होते. उद्धवानी सुद्धा म्हटलं होतं अडाणी गोपी आहेत. तेव्हा या गोपींची तो भगवान मनधरणी करतो, त्या गोपींना तो रिझविण्याचा प्रयत्न करतो. रुसलिया त्यांचे करी समाधान, करविता आपण क्रिया करी. ते रुसल्यानंतर तो समाधान स्वतः करतोय, त्यांची मनधरणी करतोय.
वस्तुतः करता आणि करविता तोच आहे. त्यांना रुसण्याची भावना देणारा किंवा रुसण्याची इच्छा देणारा तोच आहे आणि रुसवा काढणारा सुद्धा भगवान तोच आहे. करविता आपण क्रिया करी, क्रिया करी तुम्हा नवजेपासून अवघिया जनी गोपिकांशी. सर्व गोपिकांच्या पुढे भगवान परमात्मा त्यांना आश्वासनपूर्वक सांगत होता, शपथेवर सांगत होता की आता तुम्ही रुसू नका, मी तुम्हाला सोडून आता कधीच दूर जाणार नाही. तो जर ठरलेल्या वेळेला आला नाही किंवा त्यानं जर वेळ लावला तर गोपी रागवत असत, तर मग भगवान त्यांना आश्वासन देत असे, आश्वस्त करत असे की मी तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाही. एकदा भगवंताने गोपींना असं म्हटलं, गोपिकांशी म्हणे वैकुंठीचा पती तुम्ही माझ्या चित्ती सर्व भावे. भगवान गोपींना सांगत होते, हे गोपींनो, तुम्ही सगळ्या प्रकारानं माझ्या चित्तामध्ये आहात. भक्ताच्या चित्तात देव असणं ही गोष्ट निराळी आहे. देवाच्या चित्तामध्ये भक्त असणं. साधूनाम हृदयम त्वहम, साधू माझं हृदय, साधवो हृदयम मह्यम, साधूनाम हृदयम त्वहम, मदन्यतेन जानंती नाहंतेभ्यो मनागपी. भगवान स्वयं सांगतात की साधूंच्या हृदयामध्ये मी असतो, माझ्या हृदयामध्ये साधू असतात. गोपींना भगवान म्हणतात की गोपींनो, की तुम्ही माझ्या चित्तामध्ये, त्या ठिकाणी सर्व भावानं आहात, तुम्ही माझ्या चित्तामध्ये आहात. म्हणून तुम्ही माझ्या ठिकाणी जशा प्रकारचा भाव ठेवाल, माझ्याशी जशी भावना ठेवाल, तशा प्रकारानं मी तुमच्याशी वागेन. हा भगवंताचा स्वभाव आहे. ए यथामाम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. जो माझ्याशी ज्या भावनेनं रततो, भगवान त्या ठिकाणी त्याच्याशी तशा पद्धतीने व्यवहार करतात. परीक्षितानं सप्तमस्कंदात प्रश्न केला की वृत्रासूर भगवत भक्त असताना सुद्धा भगवंताने त्या दैत्य म्हणून त्याला मारलं का? मग त्याला जर मारलं तर भगवंताचा पक्षपात झाला की नाही? राक्षस दुष्ट आहेत म्हणून त्यांना मारणं ठीक आहे, पण वृत्रासूर तर भक्त आहे. वृत्रासुरानं मरताना 4 श्लोकात भगवंताची स्तुती केली आहे. अहम वरे तव पादैकमूलो दासानुदासो भवितास्मे भूया मनस्मरेता सुपतेरे गुणावस्ते गृणीत वाक्कर्म करोतु कायः. वृत्रासुरानं चतुश्लोकी वृत्र चतुश्लोकी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानं फार उच्च भाव त्या ठिकाणी व्यक्त केला आहे. अहम वरे तव पादैकमूलो दासानुदासो, मज दासकरी दासांचं, संत दासाच्या दासाचा, तुझा दास होण्याचं माझ्याकडे भाग्य नाही किंवा माझ्याकडे अधिकार नाही, मी राक्षस कुळात जन्माला आलाय, तुझ्या दासांचा नाश मला कर. आणि भगवंतानी वृत्रासुराचा उद्धार केला. पर या परीक्षितानं म्हटलं की मग त्यानं वृत्रासुरानं मारविलं इंद्राच्या करवी, म्हणजे पक्षपात नाही का झाला? तर नारदांनी, धर्मराजाने असाच प्रश्न केला. मग तेव्हा त्याचं समाधान करण्यासाठी शुकदेवाने परीक्षिताचं समाधान करण्यासाठी सांगितलं की भगवंताचा हा स्वभाव आहे. जो भगवंताशी ज्या भावनेनं रततो, भगवान त्याच्याशी तसा व्यवहार करतात. कामात द्वेषात भया स्नेहात यथा भक्तेश्वरे मना आवेशत जगम हित्वा बहवस्तद गतिंगता गोप्य कामात भयात कंसा द्वेषात चैद्यादयो नृपा संबंधात उष्ण स्नेहात युयम भक्त्या वयम भेवो. भगवंताने सगळ्यांवर कृपा केली, पण प्रत्येकजण वेगवेगळ्या भावनेनं भगवंताशी वागत होता. गोपिकांनी काम भावनेनं भगवंताची भक्ती केली. कामानं ऐशा कामातुरा नारी असं म्हटलेलं आहे. मग काम भावनेने भगवंताची गोपींनी भक्ती केली, पण भगवान निष्काम असल्यामुळे भगवंतानी त्या गोपींच्या अंतरंगातला काम दूर केला. परब्रह्म निष्कामतो हा गवळिया घरी. भगवंताने गोपींचा काम हरण केला आणि त्या ठिकाणी त्या गोपींना निष्काम बनून त्यांच्यावर कृपा केली. कंसानं जरी भगवंताचा द्वेष केला, भगवंताला त्या ठिकाणी तो शत्रू मानत होता कंस, तरी सुद्धा कंसाला इतकं भय होतं भगवान श्रीकृष्णांचं, इतकं भय होतं की ध्यानी मनी स्वप्नी कृष्णाशिवाय त्याला काहीच स्मरत नव्हतं. महाराज, भय तरी असावं, असं असावं की त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. भगवान श्रीकृष्णांचं भयानं भगवान श्रीकृष्णांना तो विसरूच शकत नव्हता. द्वेषानं शिशुपालाधिक भगवंताला विसरूच शकत नव्हते. भगवंताने यांनी जरी द्वेष केलेला असला तरी सुद्धा भगवान त्या ठिकाणी त्यांचा उद्धार करतात. भगवंताने तर सगळ्यांना एकच गती दिली आहे.
म्हणून भगवंताचा स्वभाव आहे, भाव जैसा तुम्ही माझ्या ठाई धरा तैसाच मी खरा तुम्हा लागी, तुम्हासी कळो द्या माझा साच भाव, तुमचाची जीव तुम्हा ग्वाही. गोपींना भगवान म्हणतात की तुम्ही माझ्या ठिकाणी जसा भाव ठेवाल तशा प्रकारे मी सुद्धा तुमच्याशी वागेन. आणि आपला भाव देवाच्या ठिकाणी योग्य आहे की नाही, खरा आहे की नाही हे तुम्ही जाणून घ्या, कारण तुमचं चित्त तुम्हाला सांगेन. बाकी कोणी जरी कितीही स्तुती केली किंवा किती वाखाणणी केली, किती कौतुक केलं, काय यांची पूजा आहे, काय यांचा भाव आहे, डोळे मिटून बसलेल्या लोकांना काय माहिती याचा खराच भाव काय आहे तो. तेव्हा आपलं चित्त आपल्या या गोष्टींना साक्षी असतं. एखादं अनुचित कर्म जरी आपल्याकडून आपण करू लागलो किंवा घडत असेल तर ते अनुचित कर्म होत असताना आपल्या मनाचा दुसरा जो भाव आहे, अंतर्मन जे आहे ते आपल्याला सांगत असतं हे चांगलं नाही, हे योग्य नाही, हे करू नको. परंतु विवश होऊन मनुष्य त्या ठिकाणी ते अनुचित कर्म करण्याला प्रवृत्त होतो. तर आपलं चित्त जे आहे ते आपलं चित्त त्या ठिकाणी साक्षी आहे. त्या शाकुंतल नाटकामध्ये जेव्हा भरत हे दुष्यंत जेव्हा या कण्व मुनींच्या आश्रमामध्ये येतात आणि तिथे कण्वांची कन्या शकुंतला, त्या शकुंतलेकडे पाहून भरताच्या अंतःकरणाची वृत्ती जरा थोडीशी विचलित होते. आणि त्यावेळेला भरत हे दुष्यंत विचार करतात की परस्त्रियांच्याकडे बघून कधीही माझं चित्त विचलित होत नाही, पण आज माझं चित्त विचलित का होत आहे. तर तिथेवर या दुष्यंताच्या मुखामध्ये एक वचन आहे की असा जर संदेह सर्वस्व वस्तुषु पदेषु, जेव्हा असं संदेहाचं एखादं स्थान येतं किंवा संदेह निर्माण होतो, त्यावेळेला काय करावं हे कळत नसेल तर तिथे प्रमाणम अंतःकरण प्रवृत्तया असं म्हटलेलं आहे. आपल्या अंतःकरणातली जी प्रवृत्ती आहे, आपलं अंतःकरण जे सांगत असेल त्याला प्रमाण मानावं. त्यावेळेला तिथे शास्त्रबिस्त्र पाहायला वेळ नाही. मग त्यावेळेला आपलं अंतःकरण जे सांगतं ती वृत्ती प्रमाण मानली पाहिजे. अर्थात मोठ्या लोकांना हे सहज शक्य होतं आणि ते त्यानुसार त्या ठिकाणी चालतात. तर भगवान सांगतात गोपींना की तुमचं चित्तच तुम्हाला त्या ठिकाणी साक्ष देणार आहे की तुमचा भाव खरा आहे की नाही. माझा भाव तुमच्या ठिकाणी किंवा तुमचा भाव माझ्या ठिकाणी शुद्ध आहे याविषयी नारायण साक्षी आहे. स्वतः भगवान नारायण स्वतःचीच साक्ष देत आहेत. भगवंताने म्हटलं की ज्याचा जसा भाव असेल, ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे त्यांना त्या तत्वाचा अनुभव मी आणून देतो. सत्य बोले देव भक्तिभाव दैसा, अनुभव सरसा आणूनिया, त्यासी बुजावी तो वेगळाल्या भावे, एकीचे ते ठावे एका नाही. तुकोबाराय म्हणतात की भगवान या गोपींची समजूत काढतायत. तर भगवान या गोपींना समजावतायत. 10 गोपी रुसल्या तर प्रत्येक गोपीला भगवान तिचा रुसवा काढतायत, पण तिला वेगवेगळं सांगून रुसवा काढतायत. आणि तिला जे सांगितलं ते दुसरीला भगवान कळू देत नाहीत. तिला असं वाटतं की खरंच हा माझाच आहे पूर्णपणानं. या भिन्न अधिकाराच्या गोपी आहेत म्हणून भगवान गोपींना त्यांचा जसा अधिकार असेल त्या त्या अधिकाराप्रमाणे त्या ठिकाणी त्या गोपींची समजूत भगवान पटवून देतोय. आणि ते एकीचं दुसरीला कळू देत नाही. कारण सगळ्याच गोपींचं आचरण किंवा सगळ्याच गोपींचा भाव काही एकच थोडाच असणार आहे. 100 माणसं असतील, सगळ्यांच्या मनाची वृत्ती एकच असावी असं थोडाच नियम आहे. म्हणून भगवान सुद्धा त्या गोपींच्या मनोवृत्तीनुसार, त्यांच्या आचरणानुसार, भावानुसार वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं सांत्वन त्या ठिकाणी करत असे, वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना आश्वस्त करत असे. आपण कुठे नाही असं नाही आहे. स्थावर जंगमामध्ये असणारा तो आहे, स्थिरचरामध्ये व्यापून असणारा तो आहे. सभूमी विश्वतो व्रतम अत्यतिष्ठ दशांगुलम असा भगवान परमात्मा आहे. तर असा तो जैसा मनोरथ जया चित्तिकाम तैसा मेघश्याम पुरवितो, पुरविले मनोरथ गोपिकांचे अनेक लोकांचे गोकुळीच्या. ज्या गोपिकांच्या चित्तामध्ये जे मनोरथ, जी वासना असेल ती त्या भगवंतानं पुरविलेली आहे. वस्तुतः तो सर्वांतर्यामी असताना, स्थावर जंगमामध्ये तो व्यापून असलेला असताना सुद्धा आपलं पारमार्थिक स्वरूप मात्र तो या गोपींच्या समोर कळू देत नव्हता, त्या गोपींना कळू देत नव्हता.
आपल्या भक्तांना भगवान आपला खरा अधिकार लवकर कळू देत नाहीत. गोपाळांनी म्हटलं की तुझा वैकुंठ नावाचा लोक आहे असं आम्ही ऐकलंय, म्हणून कृष्ण आम्हाला वैकुंठात घेऊन चल. भगवान योग बलानं वैकुंठात नेतात त्यांना. पण वैकुंठामधलं आपलं जे स्वरूप आहे, सच्चिदानंदमय जे स्वरूप आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं जे भगवंताचं स्वरूप आहे वैकुंठातलं, भगवान त्या स्वरूपाचं विस्मरण गोपाळांना परत आणताना करवितात. कारण या स्वरूपाचं जर सदैव यांना स्मरण राहिलं तर आपल्याशी ते मित्रभावनेनं खेळणार नाही. एखादा मनुष्य नंतर कळून जातं की हा फार मोठा अधिकारी आपल्यामध्ये राहत होता. आपण म्हणतो आम्हाला पत्ता पण नाही एवढा मोठा अधिकारी आमच्यामध्ये राहत होता. जोपर्यंत तो अधिकारी हे कळत नाही तोपर्यंत सामान्य व्यवहार असतो, आणि त्याचा अधिकार कळल्यानंतर व्यवहार बदलतो. म्हणून भगवान या गोपींचा जो आनंदमय असा भक्तिमय व्यवहार आहे तो बदलू नये म्हणून त्या ठिकाणी भगवान आपलं पारमार्थिक स्वरूप या गोपींना कळू देत नाहीये. आणि तो मेघश्याम असा गोपींचं त्याचबरोबर गोपाळांचं मनोरथ पुरवितो आहे. जसं गोपिकांचं मनोरथ त्यांनी पुरविलं तसं गोकुळातल्या इतर सगळ्या लोकांचं सुद्धा त्यानं मनोरथ पुरविलं. हरिसुख फावले रे, सगळ्यांना ते हरिसुख भगवंतांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. गोपाळांनी या भगवंताने सगळ्यांचं चित्त आपल्याकडे आकृष्ट करून घेतलंय, चित्त चोरलंय. चित्त चोरियले नंदाच्या नंदने, किंवा हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले, आता कैसे जाऊ घरा. त्यानं चित्त चोरलेलं आहे. त्या रुक्मिणी विवाहाच्या प्रसंगात रुक्मिणीच्या मोठ्या भावानं विवाहामध्ये प्रतिबंध केला. त्यानं म्हटलं हे लग्न मी होऊ देणार नाही रुक्मिणीचं आणि भगवान श्रीकृष्णांचं. का? त्यानं आपल्या पित्याला भीष्मकाला सांगितलं की तुम्हाला माहिती नाही याचं बॅकग्राऊंड काय आहे ते. अहो हा लहानपणापासून नंबर 1चा चोर आहे. लहानपणापासून चोर आहे हा. लहानपणी काय चोरी केली? व्रजे वसंतम नवनीत चोरम. व्रजामध्ये राहत होता तेव्हा त्यानं माखन चोरलं, नवनीत चोरलं, गोपींचं लोणी चोरलं. त्यानंतर थोडा मोठा झाला, थोडं कळायला लागलं त्याला. मग त्यानं काय केलं? नवीन उद्योग सुरू केला, गोपांगनांचे दुकूल चोरम. त्यानं चिरहरण प्रसंगामध्ये गोपींची वस्त्र चोरली. गोविंदाने वस्त्रे नेली कळंबावरी, वस्त्र चोरली. मग आता तर तो द्वारकेचा राज आहे, आता चोरीची सवय गेली असेल ना, आता तो चोऱ्या करत नसेल ना. त्यानं म्हटलं आताही तो चोऱ्या करतो, त्याचा स्वभाव थोडाच जातो, मूळ स्वभाव जाईना, त्याचा चोरी करण्याचा स्वभाव जात नाही. मग आता काय चोरी करतो तो? सांगितलं अनेक जन्मार्जित पापचोरम. त्याच्या नादाला जे भक्त लागतात, त्याच्या कासेला जे भक्त लागतात, त्याची आराधना करणारे जे भक्त आहेत, त्यांचं अनेक जन्मातलं पाप तो चोरतो. म्हणून या चोर असणाऱ्या ऐसा पुराण पुरुष, पुराण प्रसिद्ध चोर, अशा या पुराण प्रसिद्ध चोराला महात्म्यांनी वंदन केले. चोराग्रगण्यम पुरुषं नमामि. सगळ्या चोरांच्या मध्ये अत्यंत अग्रणी असणारा, मेरुमणी असणारा हा जो पुरुष आहे, त्या भगवंताला आम्ही त्या ठिकाणी प्रणाम करतो, त्याला आम्ही नमस्कार करतो. तेव्हा भगवंतानी या गोपींचं किंवा गोपाळांचं चित्त चोरलं, आपल्याकडे आकृष्ट घेतलं. म्हणून त्या गोपाळांच्यावर म्हणजे भगवंतावर त्या सगळ्या गवळ्यांची आवड स्थिर झाली. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. भगवान श्रीकृष्णांच्या वाचून काहीच या गोपाळांना आवडी नसेल झालं. जेव्हा उपनंदानं म्हटलं की आपल्या कृष्णावर इथे खूप संकट येत आहेत, तेव्हा ही जागा, हे गोकुळ काही आपल्या कृष्णासाठी सुखावं नाही. पूतना आली, तो त्यानंतर शकटासुर आला, तृणावर्त आला, ही झाडं यमलार्जुन अंगावर पडता पडता आपला कन्हैया वाचला. म्हणून मला असं वाटतं की त्यालाही तो सुख मिळत नाही ना, मग इथं राहण्यात काही अर्थ नाही. म्हणून आपण हे सगळं गोकुळ सोडून दुसरीकडे जाऊया. आणि त्या गोपाळांनी आपले चांगली चिरेबंदी वाडे, आपली चांगली घरं सोडून वृंदावनामध्ये झोपड्यांमध्ये निवास केला. आवश्यक तेवढं सामान घेऊन ते वृंदावनात निघून गेले. याचा अर्थ काय आहे की या गोपाळांचं भगवान श्रीकृष्णांच्या पेक्षा अन्य कशावरच प्रेम नव्हतं. अहो बरेच लोक घर इतक्या प्रेमानं बांधतात, त्या घरामध्ये एवढा जीव अडकलेला असतो की मेल्यानंतर सुद्धा साप म्हणून घराच्या भोवती घुटमळतात. बाप म्हणून गेला ना साप म्हणून परत आला.
मृत्यूनंतरही आपल्या घरावरची जी आसक्ती ती सुटत नाही. या गोपाळांना भगवंताच्या शिवाय दुसरं काहीच मोठं नाही महाराज. गोपाळांनी त्या ठिकाणी भगवान परमात्मा श्रीकृष्णांच्यावर इतकं प्रेम केलं की तो सर्व भावे त्यांना आवडत असे. त्याच्या इतकं दुसरं काहीच प्रिय नाही. परमप्रिय म्हणजे आपल्या प्रेमाची परिसीमा असा तो भगवान. आणि म्हणून भगवान परमात्मा त्या सगळ्या गोपाळांना अत्यंत आवडत असे, किंवा ह्या गोपाळांचं चित्त भगवंतावर स्थिर झालं. भगवान श्रीकृष्णावर या गोपाळांची आवड स्थिर झाली. त्यांना केवळ भगवान श्रीकृष्ण वैकुंठ नायकच आवडत होता. आणि त्या आवडीपुढे ते सगळ्या प्रकारच्या विषयांना निशेष विसरून गेले होते. तयासी आवडे वैकुंठ नायक गेली सकळिक विसरूनी. भगवान श्रीकृष्णांच्या इतकं काहीच प्रिय त्यांना नव्हतं. सगळं विसरून त्या ठिकाणी ते गेलेले होते आणि ते स्वतःला सुद्धा विसरलेले आहेत. मग अशी जर त्यांची अवस्था आहे, तर अशी अवस्था असल्यानंतर ते एकमेकांची निंदा कशी करतील. म्हणून महाराज म्हणतात, निंदास्तुती कोणी न करी कोणाची, नाही या देहाची बुद्धी कोणा. हे गोकुळेतले जे लोक आहेत ते कोणीही कोणाची परस्पर निंदा करत नसत, एकमेकांची निंदा करत नसत. निंदा करायला त्या ठिकाणी समोरच्याकडे निकृष्ट काहीतरी आहे असं आपल्याला दिसलं पाहिजे की नाही, तर निंदा करता येते. किंवा आपल्यापेक्षा श्रेष्ठ त्याच्याकडे काही आहे हे जर कळेल तर निंदा करता येईल. हे सगळे गोपाळ कृष्णमय झालेले होते. भगवान श्रीकृष्णांच्या वाचून काहीच जाणत नव्हते. देहगे सगळी विस्मृती त्यांना झालेली होती. मग असं असल्यामुळे, अशा अवस्थेवर ते आरूढ असल्यामुळं, देहाचं भान सुद्धा त्यांना राहत नसल्यामुळे मग ते दुसऱ्यांची निंदा कोण करणार. अहो दुसरा नाहीच आहे तिथे कोणी. जे जे दृष्टी दिसे ते ब्रह्मरूप. मग वासुदेव सर्वमिती असं असताना त्या ठिकाणी कोणी कोणाची निंदा कसं करतील. म्हणून गोकुळातल्या कोणाही गोपिकांना हा भगवान परमात्मा किंवा त्या ठिकाणी ही आपली मुलगी, हा मुलगा, ही आपली आई आहे असं भान राहत नसे. प्रत्येक जण हा हरिरूप आहे असंच त्यांना वाटत असे. कोणासी नाठवे कन्यापुत्र माया देव म्हणून या चंबंधिती. म्हणजे ही आपली मुलगी आहे, समोर मुलगी जरी आली तरी सुद्धा ही आपली मुलगी असा भाव नाही आहे. तर प्रत्येक नात्यामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी पाहणं आहे. देती टाकून या भ्रतारासी घरी लाजते अंतरी आथीची ना. महाराज म्हणतात, या गोपी आपल्या पतीला घरी टाकून सहज निसंकोच देवाकडे जात होत्या. कारण देव आणि आपण निराळे नाहीच आहोत, एकरूपच आहोत. म्हणून तिथे त्यांना लाज वगैरे काही वाटत नव्हते, संकोच वगैरे काही वाटत नव्हता. म्हणून महाराज म्हणतात की सगळे गोकुळातले लोक कसे आहेत. नाही कोणा धाक कोणासी कोणाचा, तुका म्हणे वाचा काया म्हणे. काया वाचा मनानं सर्व भावानं हरिरूप झाल्यामुळं कोणालाही कोणाचं भय वाटत नव्हतं, कोणालाही कोणाचा धाक वाटत नव्हता. अर्थात जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप, जे जे आहे ते सगळं श्रीहरीच्या रूपामध्ये त्यांना दिसत होतं. अशी त्या गोकुळवासियांची, व्रजवासियांची अशी अवस्था होती. मग या गोपींची अशी अवस्था होती, गोपाळांची अशी अवस्था होती. पुढे सांगतात, मने हरिरूपी गुंतल्या वासना उदास त्या सुना गवळी यांच्या. त्या गोपींमध्ये सुद्धा 3 प्रकार होते. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. काही सुना होत्या, काही लेकी होत्या आणि काही स्वतंत्र म्हणजे सासवा होत्या. तर त्याचं चिंतन मांडलेलं आहे. ज्या ज्ञानपरक श्रुती आहेत त्या सासवा आहेत, स्वतंत्र आहेत. ज्या कर्मपर श्रुती आहेत त्या परतंत्र आहेत. कारण गोपी म्हणजे श्रुतीरूप आहेत. त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती. तेव्हा गोपीच्या रूपानं श्रुतीच आलेल्या होत्या भगवंताशी क्रीडा करायला. मग कर्मपर, उपासनापर आणि ज्ञानपर अशा ज्या श्रुती आहेत त्यामध्ये ज्या पूर्ण परतंत्र कर्मपर ज्या श्रुती आहेत त्या म्हणजे सुना आहेत. सासू, जुन्या काळामध्ये सासूला कोणाची परवानगी लागत असे. सासूचा शब्द हा शेवटचा असे. जुन्या काळात मुद्दाम म्हणतो, आता काळ बदललेला आहे, आता सगळं विपरीत होत आहे हे सगळं. म्हणून सासूला जर कृष्णदर्शनाला जायचं झालं तर तिला कोणाची परवानगी घ्यायची गरज नसे. लेक माहेरी आली, तिला जर कृष्णदर्शनाला जायचं झालं
तर तिलाही काही परवानगीची गरज नाही, ती अर्ध स्वतंत्र आहे. परंतु पूर्ण परतंत्र असणारी जी सून आहे तिला मात्र भगवान श्रीकृष्णांच्याकडे जाण्यासाठी सासूची परवानगी घ्यावी लागत असे. म्हणून सासू काही सारखं जाऊ देत नसे. आवरी आवरी आपुला काना नाशियले आमुच्या सुना अशा तक्रारीच करत होत्या सासवा यशोदेकडे. तेव्हा या सुनांच्यावर सासूंचा विशेष वाच असे आणि त्या सुनांना काही त्या ठिकाणी भगवंताकडे जाऊ देत नसत. मग देहानं जाता येत नाही. मग या गवळ्यांच्या सुना आहेत, मने हरिरूपे गुंतल्या वासना, या मनानं भगवान श्री हरीच्या रूपाच्या ठिकाणी आसक्त झालेल्या होत्या. त्यांच्या सगळ्या वासना, त्यांच्या सगळ्या चित्ताच्या ज्या भावना आहेत त्या भगवान श्री हरीच्या ठिकाणी जडल्या होत्या. आणि चित्त संपूर्ण समर्पण झाल्यामुळं त्या स्वतःच्या संसाराविषयी उदास झालेल्या होत्या. उदासीनता त्यांच्या जीवनामध्ये आलेली आहे, कारण त्यांनी संपूर्णपणानं भगवंताला समर्पण केलेलं आहे. भक्त ऐसे जाना जय देही उदास. देहावर उदासीन वृत्ती कधी होते? जेव्हा भगवंताच्या चरणी पूर्णपणानं आपली चित्तवृत्ती असं जडते. गोपींची, या सुना नावाच्या गोपींची अशी अवस्था झालेली होती. मग भगवान त्यांच्या पतीची रूप धारण करून त्यांच्या घरी त्या ठिकाणी वावरत असत. त्यांच्याची जशी क्रीडा करावी वाटेल त्याप्रमाणे भगवान त्या ठिकाणी तशी क्रीडा करून त्यांना आनंद देत असत. प्रत्येक गवळलेंना एकच भगवान श्रीहरी अनेक रूपानं भेटत असे. कोणी जर मुलाच्या रूपात त्याची इच्छा केली तर तो मुलगा म्हणून भेटत असे. कोणी भावाच्या रूपात इच्छा केली तर भाऊ म्हणून भेटत असे. कोणी मित्र म्हणून इच्छा केली तर मित्र म्हणून, कोणी पती म्हणून. भगवान वेगवेगळ्या रूपानं ज्याच्या मनात जो भाव आहे त्या पद्धतीनं भगवान त्यांची इच्छा पूर्ण करत असत. कारण सर्वांच्या चित्तात एक भाव नव्हता. वरती सुद्धा ते सांगितलेलं होतं. म्हणून भिन्न भिन्न भाव अंतरंगामध्ये असल्यामुळे भगवान सुद्धा त्या प्रेमानं ते रूप धारण करत होता. एक भाव नाही सकळांच्या चित्ते म्हणवोनी प्रीती तैसे रूप. रूप याचे आहे अवघे अवघेची एक परी कवतुक दाखविले. परमार्थतः वस्तुतः भगवंताचं एकच एक रूप आहे. एकमेवात द्वितीयम ब्रह्म नेहनानास्ति किंचन असं श्रुती माता म्हणते. एकच परमात्माचं स्वरूप आहे. तो एकच सच्चिदानंद रूप आहे. एकोदेव सर्व भूतेषु गुणा सर्वव्यापी सर्व भूतांतरात्मा. विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला. तो एकच परमात्मा सगळीकडे भरलेला आहे. मग तो एकच सच्चिदानंद रूप परमात्मा सगळीकडे जरी असला तरी सुद्धा त्यानं आपली निरनिराळी रूप धारण केले. अनंत रूपे अनंत वेशे देखील मे त्यासी बाप रखुमा देवी रुखून मानली कैसी दानवराय म्हणतात. अवताराच्या राशी तो आव्हा विटेवरी. वस्तुतः एकच असणारा परमात्मा पण भक्तेच्छोपात्त रूप असल्यामुळं भक्तांच्यासाठी निरनिराळी रूप धारण करतात. ते मग अशी षटप्रष्टी सांगितली ना, त्याच्यात हा प्रश्न आहे की भगवंताचे अवतार किती अवतार आहेत भगवंताचे? 10 अवतार सांगितलेत. भागवतात 24 अवतार सांगितलेत. भगवंताचे अवतार नेमके किती अवतार आहेत त्याचे? रामचरित मानसामध्ये भगवान महादेवजी सगळ्या देवांना याबद्दल सांगतायत. या प्रश्नाचं उत्तर रामचरित मानसात सापडतं. भगवान महादेवजी म्हणतात हरि अनंत, हरिकथा अनंत. भगवंताचा एक अवतार नाही, एक रूप नाही आहे. अवताराच्या राशी. एका राशीमध्ये किती धान्याचे कण असतात अशा अनेक राशी. म्हणजे इतकी भगवंताची त्या ठिकाणी असंख्य रूप आहेत. अवतारा ह्यसंख्येया, अवतार असंख्य आहेत भगवंताचे. तेव्हा प्रत्येकाच्या इच्छेनुसार भक्तेच्छोपात्त रूप असल्यामुळं इथे जर 1000 भक्तांनी भगवंताची निरनिराळ्या रूपात जर इच्छा केली तर त्यांना 1000 रूप घेऊन यावं लागणार की नाही? म्हणून तो भक्तेच्छोपात्त रूप असा असंख्य रूप धारण करणारा आहे. एकच वस्तुतः सच्चिदानंद रूप हे परमात्मा आहे. परंतु तो मात्र निरनिराळ्या रूपांनी सगळ्यांच्या समोर येतो. लेकरू न कळे स्थूळ की लहान खेळे नारायण कौतुके. हा भगवान नारायण कोण आहे? हे लहान लेकरू आहे का? हा मोठा मनुष्य आहे का? हे कुणालाच कळत नसे. त्याला लहान म्हणावं तर त्याच्या ज्या क्रीडा आहेत त्या सगळ्या महान अपेक्षा आहेत. म्हणजे 1 महिन्याचा असताना त्यानं तो शकटासूर मारला. गोपाळाने पाहिलं होतं की यानं आपली लाथ लांबवली, आपला पाय लांबवला, यानं लाथ मारली त्या शकटाला आणि यानं तो गाडा उलटवलाय. पण कुणाचाही विश्वास बसला नाही. एवढा लहान आहे हा, एवढं कसं करू शकेल? म्हणून लहान म्हटलं तर याच्या सगळ्या लीला अत्यंत महान आहेत. आणि याला जर मोठं मानावं तर हा रूपामध्ये लहान रूपामध्ये आहेत. आपल्यासमोर लहान रूपामध्ये. लेकरू न कळे स्थूळ की लहान खेळे नारायण कौतुके.
म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी कुणालाच कळू देत नव्हते आणि कौतुकानं तो भगवान सगळ्यांच्या मध्ये खेळत होता. माती खाल्ली जेव्हा यशोदेनं तेव्हा भगवंताने स्वरूप दाखविलं, परंतु यशोदा मैयाला ते कळू दिलं नाही, पुन्हा आपली माया टाकली. महाराज म्हणतात वस्तुतः हा नारायण सगळ्या जगाचा पिता, जगत पिता असून सुद्धा अनेक प्रकारची रूप तो धारण करतो, अनेक प्रकारची सोंग तो धारण करतो आणि ते सगळं घेऊन आत्मानंदासाठी चिक्रीडे जनयन मुदम असं म्हटलेलं आहे. या सगळ्या आपल्या भक्तांना आनंद देण्यासाठी आणि भक्तांचा आनंद स्वतः अनुभवण्यासाठी भगवान कौतुकानं सगळ्यांच्यामध्ये खेळत होता. हा परमात्मा कसा आहे सांगतात, जगाचा हा बाप दाखविले माय, माती खाता जाय मारावया, मारावया तिने उगारिली काठी, भुवने त्या पोटी 14 देखे. हा भगवान जगत पिता आहे. ब्रह्मदेवाला यानं निर्माण केलं आणि त्या ब्रह्मदेवानं सगळी सृष्टी निर्माण केली. सगळ्या जगाचा पिता, जयापासून सगळं महिमंडळ हे झाले, असा हा परमात्मा सगळ्या जगताचा पिता असणारा, परमपिता असणारा, जगाचा बाप आहे. हा जगाचा बाप परमात्मा आहे. तर भगवंताने यशोदा मैयाला दाखवलं की आपण सगळ्या जगाचे बाप कसे आहोत. आत्ताच मी वर्णन केलं, तो मृतभक्षण लीलेचा प्रसंग आहे. भगवान परमात्मा श्रीकृष्णाने माती खाल्ली आणि गोपाळांनी यशोदा मैयाकडे तक्रार केली. यशोदा धावत आली आणि तिनं भगवान श्रीकृष्णांचा कान धरून त्याला विचारायला सुरुवात केली, कस्मान मृद मृदांतात्मन भवान भक्षितवान राहा, वदंती तावका हेते कुमार असते रजोप्ययम. शुकदेवांनी यशोदा मैयाच्या मुखामध्ये भगवंताच्या संबंधानं एक विशेष नाम वापरलंय, अदांतात्मन. काय म्हणते यशोदा मैया? अदांतात्मन. कसमान मृदम अदांतात्मन. अदांतात्मन शब्दाचा अर्थ आहे ज्याला आपलं मन आवरता येत नाही, तो ज्याचं मन ताब्यात नाही. काय अधिकार आहे यशोदा मैयाचा? अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला ती बोलते, तुला तुझं मन ताब्यात ठेवता येत नाही, तुला नियंत्रण ठेवता येत नाही. अदांतात्मन. माती खाल्लीस, भवान बक्षितवान राहा, एकांतामध्ये माती खाल्लीस आणि साक्ष देते, वदंती तावका येते कुमार असते रजोपेयम. अरे सगळे तावक म्हणजे सगळे तुझे मित्र सांगतायत आणि आज तुझा दाऊ भैया सुद्धा सांगतोय तू माती खाल्ली आहे. भगवान परमात्माला यशोदा मैयानं साक्ष दिली, सगळेजण माती करतं, म्हणून त्याला यशोदा मैया म्हणते की तुझं मुख उघडून दाखव, माती नाही खाल्लीस तर तोंड उघडून दाखव. काठी उगारली, दाखवतोस की नाही तोंड उघडून? भगवंताने आपलं मुख उघडून दाखवलं. नाहम भक्षितवानंब सर्वे मिथ्याभिशंस्थिना यदि सत्य गिरस्तरी समक्षम पश्चिमे मुखम. बघ माझ्या तोंडामध्ये, तुला जर खरं विश्वास वाटत नसेल तर. आणि भगवंताने आपलं तोंड उघडून दाखवलं यशोदामयाला, आपलं मुखमंडल उघडून दाखवलं. आणि यशोदामया काय पाहते? भुवने त्या पोटी 14 देखे. चतुर्दश भुवनात्मक त्या ठिकाणी अनंत कोटी ब्रह्मांड भगवंताच्या मुखामध्ये यशोदामयाने दाखवले. 14 भुवन असं ब्रह्मांड, अशी अनंत ब्रह्मांड. म्हणजे त्या ब्रह्मांडामध्ये यशोदामया पाहते की ब्रह्मांडामध्ये कृष्ण आहे, यशोदा आहे, आणि त्या कृष्णाच्या मुखात पुन्हा एक ब्रह्मांड आहे, त्याच्यामध्ये पुन्हा एक कृष्ण एक यशोदा. असं भगवंताने यशोदामयाला आपलं दिव्य रूप दाखवलं. ते रूप असं होतं, देखे भयानक झाकेले डोळे मागवता तो खिळेत हे पुढे. त्या ठिकाणी ते रूप पाहिल्यानंतर आपण माती खाल्ली नाही याची खात्री पटविण्याकरता देवानं जे तोंड उघडून दाखवलं रूप, ते रूप पाहिल्यानंतर यशोदा मैयाला ते सहन झालं नाही आणि तिनं तर पटकन डोळेच झाकून घेतले. हे काय पाहते मी? आणि तिने डोळे झाकून घेतले आणि ती अत्यंत व्याकुळ झाली. पुन्हा डोळे उघडून पाहिले तर तिच्या पुढे कृष्ण दिसतो आहे. अशीच रामावतारामध्ये भगवंतांनी लीला केली. भगवान राम लहान पाळण्यामध्ये निजलेले आहेत. यशोदा मैयानं त्यांना पाळण्यात कौसल्या माताने त्यांना पाळणीत निजवून देवाची पूजा करायला गेली आणि पूजा झाल्यानंतर नैवेद्य आणायला म्हणून पाकगृहामध्ये गेली कौसल्या माता. त्यावेळेला रामप्रभूंनी आपलं बालरूप तिला तिथे दाखवलंय.
कौशल्या माता विचार करते, याला तर मी पाळण्यात झोपून आले, इथे कसा हा? म्हणून पाळण्यात जाऊन पाहते तर पाळण्यात तो स्वस्त झोपलेला आहे. पुन्हा येऊन पाहते इकडे तर तो इकडे स्वयंपाक घरामध्ये भोजन करतोय. या उहा दोई बालक देखा मती ब्रह्म मोर की आन बेसेका. गोस्वामीचे म्हणतात कौशल्या मातेनं ते पाहिलं, इथे तिथे दोन्हीकडे ते स्वरूप. मती भ्रम मोर की आन बेसेका. माझ्या मतीचा भ्रम तर नाहीये. यशोदाला तेच वाटलं की माझ्या बुद्धीला भ्रम तर झाला नाही, मी स्वप्नात तर नाही. त्या ठिकाणी यशोदामाई अत्यंत व्याकुळ झाली. भगवान श्रीकृष्ण इकडे एकीकडे दिसत आहेत आणि एकीकडे त्याच्या मुखामध्ये अनंत ब्रह्मांड दिसतात. मग यशोदामयानं एकदम भगवान श्रीकृष्णांच्या गळ्याला मिठी मारली. महाराज म्हणतात की देहादिकांशी तादात्म्य ठेवतात त्यांना भगवान परमात्मा आपली माया कळू देत नाही किंवा आपलं खरं स्वरूप कळू देत नाही. तो त्यांना मायाच फक्त त्या ठिकाणी दाखवितो. महाराज म्हणतात मायावंत हरिरूप काय जाणे माझे माझे म्हणे देवा बाळ. पुढे रेघोनिया घाली गळा कव कळो ने दे माव मायावंत. मायावंत हरिरूप काय जाणे माझे माझे म्हणे माझे म्हणे देवा बाळ. जेव्हा भगवंताच्या मायेनं मोहित झालेले जेव्हा माझं माझं म्हणत असतात तेव्हा भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्यांना आपल्या स्वरूपाचं ज्ञान होऊच देत नाही. जे भगवंताला सोडून मिथ्या पदार्थांशी तादात्म्य ठेवतात, अर्थात हे मिथ्या असणारं जग ते आपलं आहे असं त्या ठिकाणी ते मानतात, ते भगवंताचं पारमार्थिक रूप काय जाणू शकणार आहेत. हे सगळं जग खरं वाटणार आहे किंवा मिथ्या जग असणार, पण हे जग खरं ज्यांना वाटतं आहे असे भगवंताच्या खऱ्या स्वरूपाचं त्या ठिकाणी सच्चिदानंद रूपाचं स्वरूप काय जाणू शकतात, हरीचं पारमार्थिक रूप काय जाणू शकतात. यशोदा तर मोहानं हा माझा बाळ असं म्हणत होते. वर्णन असं आहे, स्वामी अखंडानंद सरस्वतीने वर्णन केलेलं आहे की मी कोण आहे हे एकदा दाखवावं म्हणून भगवंतानी आपल्या विराट रूपाचं विश्वरूपाचं दर्शन यशोदामयाला दाखविलं. आणि मैया पुन्हा या रूपामध्ये स्थिर राहू नये, आपल्याला लीला करायची आहे म्हणून भगवंतानी आपली जी स्वजन मोहिनी माया आहे त्या मायेचं आवरण घातलं आणि यशोदामय्याला त्या स्वरूपाची विस्मृती दिली. आणि ती यशोदा पुन्हा माझा लाला, माझं बाळ, माझा कन्हैया असं म्हणून त्या ठिकाणी त्याला आपल्या गळ्याशी कवटाळते आहे. हा भगवान इतका मोठा आहे, इतका अधिकार आहे याचा, हा इतका पराक्रमी आहे की लहानपणीच त्यानं रिठासुराला दाढेत धरून रगडलं, काकासूर मारला, बकासूर मारला, त्यांचा नाश केला. त्यानंतर यशोदामय्यानं भगवान श्रीकृष्णांना उखळाला बांधलं, उलुखल बंधन दिला. गवळणी त्या गळा बांधती धारणी मागे चक्र पाणी लागेत या. चारिवेद ज्याची कीर्ती वाखाणी ती बांधवी तो हाती गवळणींच्या, तुकाराम महाराज म्हणतात. तेव्हा यशोदामय्यानं त्या भगवान श्रीकृष्णाला त्या ठिकाणी उखळाला बांधलं, उलुखल बंधन लिहिला. तेव्हा विमलार्जुनांचा उद्धार करावा या हेतून भगवंतानी त्या झाडांच्या मधून उखळ नेऊन ते झाडं उपटून टाकले आणि त्या विमलार्जुनांचा उद्धार भगवंत श्रीकृष्णांनी केला. नलकोर मणिग्रीव यांचा उद्धार भगवान श्रीकृष्णांनी केला. मग एवढं सगळं होऊ नये, हा भगवान श्रीकृष्ण अनादी आहे आणि सगळ्या जगाचं जीवन आहे हे कुणालाही कळत नव्हतं. कारण भगवंतानी त्या सगळ्या गोपाळांच्यावर आपल्या मायेचं आवरण त्या ठिकाणी घातलेलं होतं. नकळे जुनाट जगाचे जीवन घातले मोहन गवळे यांचे. जुनाट म्हणजे अनादी आहे, हा ह्या सगळ्या जगाताचं जीवन आहे हे त्यांना कळू शकत नव्हतं का भगवंताने आपल्या मायेचं आवरण त्यांच्यावर त्या ठिकाणी घातलेलं होतं. शिंकी उतरून खाय नवनीत नकळे बहुत होय तरी. भगवान माखन चोरी लीला करत असताना घरातलं शिंकी उतरून लोणी खात होता, दूध दही खात होता. परंतु ते लोणी खाल्ल्यानंतर अशी गंमत होत असे की ज्या डेऱ्यातलं भगवंताने लोणी खाल्लं तिथे त्या गोपीच्या घरी दुप्पट लोणी पुन्हा त्या ठिकाणी त्याच्याहून दुप्पट तयार होत होतं. दही दूध वाढत होतं. श्रीकृष्ण जेवढं खात असत त्याच्यापेक्षा दुप्पट दह्यानं दुधानं लोण्यानं सगळे डेरे रांजण भरलेले दिसत असत. घरामध्ये दही दूध दुप्पट झालेलं पाहून आनंद मानित होते लोक. त्या ठिकाणी आपल्याकडून कोणी काही पैसे चोरून नेले पण लगेच आपल्या घरामध्ये जेवढे नेले त्याच्यापेक्षा दुप्पट चौपट आले तर कोण कशाला त्या ठिकाणी बबरा करेल. जाऊ द्या, आपल्याला गेले त्याच्यापेक्षा चौपट आलेत ना, मग जाऊ द्या, काय कशाला आरडाओरडा करायचा.
गोपाळ या गोपींना आपलं माखण्याने खाल्लेलं दिसत असे, पण पूर्वीपेक्षाही अधिक ते आपल्याला प्राप्त झालंय. किंवा आपल्या गायी पूर्वी एवढं त्या ठिकाणी गाय देत नव्हती दूध, पण हा कृष्ण आल्यापासून मात्र या गायी इतकं दूध देऊ लागलेल्या आहेत, त्या म्हशी एवढं दूध देऊ लागलेल्या आहेत. यामुळे या गोपींना अत्यंत आनंद त्या ठिकाणी होत असे आणि अशी आशा मनामध्ये धरून असंच वाढावं त्यांचं दुग्ध असं ते म्हणत असत. देव जवळ असून सुद्धा आशाबद्ध जो आहे त्याला स्वार्थामुळं देवाचं ज्ञान होत नाही असं महाराज म्हणतात. आशाबद्ध देव असोनी जवळी नेणती ते काळी स्वार्थामुळे, मूळ यांचा देव न कळे तयांसी चित्त आशा पायी गोविले. महाराजांनी ते सिद्धांत त्या ठिकाणी सांगितलंय की जे आशेनं बद्ध झालेले आहेत, स्वार्थानं ज्यांची दृष्टी अंध झालेली आहे, अशा आशापाश शतैर्बद्धा या लोकांना, आशाबद्ध लोकांना खऱ्या भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान होत नाही. भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान त्यांना होऊ शकत नाही. दैदूध वाढण्याला मुख्य कारण देव आहे हे त्यांना कळत नव्हतं, कारण त्यांचं चित्त आशापाशानं बद्ध झालेलं होतं. कारण भगवान तशी इच्छा करत होता, भगवान त्यांना तशी बुद्धी देत होता, भगवान त्यांच्याशी तशी क्रीडा करत होता. यशोदा तर भगवान श्रीकृष्ण माझा बाळ आहे असं म्हणत असे. नंदसुद्धा त्याच भावनेनं वागत असत. आपल्या पारमार्थिक स्वरूपाच्या ठिकाणी निरनिराळे भाव दाखविण्यासाठी भगवान निरनिराळ्या लीला त्या ठिकाणी करत असत. तो पुत्र आहे या भावनेनं नंद यशोदा किंवा वसुदेव देवकी वागत असत. एकादश स्कंदामध्ये जेव्हा नारद आले वसुदेवांच्याकडे, तेव्हा नारदांनी वसुदेवांना प्रार्थना केली की मला ज्ञान सांगा, भागवत धर्म सांगा, मला ज्ञानोपदेश करा. त्यावेळेला नारदांनी म्हटलं, वसुदेवा, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक भगवान ज्याच्या घरी पुत्र म्हणून आलाय त्या तुम्ही मला ज्ञान विचारावं. प्रत्यक्ष देव ज्यांच्या घरी मुलगा म्हणून राहतोय त्या तुम्ही मला ज्ञान विचारावं. त्यावेळेला वसुदेवांच्या मुखात एक वाक्य आहे. वसुदेवाने म्हटलं, आपण म्हणतो ते खरं आहे. भगवान श्रीकृष्ण सामान्य नाही आहे, तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, तो प्रत्यक्ष परमात्मा आहे, सच्चिदानंद स्वरूप असा परमात्मा आहे. परंतु अपूजयन न मोक्षाय, मी त्याला कधी मोक्षासाठी पाहिलं नाही किंवा त्याची पूजा केली नाही किंवा त्याच्याकडे त्या भावनेनं पाहिलं नाही. मी नेहमी हा माझा बाळ आहे, हा माझा पुत्र आहे या भावनेनं त्याच्याकडे पाहत होतो. आणि त्याच्यामुळे तो सुद्धा, मी जर त्याला काही असं विचारलं ना तर तो इथेच म्हणत असे, बाबा मी लहान, तुमचा मुलगा, मी बाळ तुमचा, मला काय कळतंय, म्हणून तुम्हाला काही सांगतच नाहीये. जेन सांगे पिता वसुदेवासी, जेन सांगे बंधू बळीभद्रासी, ते कोई अर्जुनेशी बोलत असे. जे भगवंताने आपल्या जन्मदात्या बापाला सांगितलं नाही, जे दाऊ भैया बळीभद्राला सांगितलं नाही, ते भगवान अर्जुनाला गुह्य त्या ठिकाणी सांगतात. म्हणून नंद वगैरे हे सगळे भगवंताशी पुत्र भावनेनं रतत होते. म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी मी परब्रह्म आहे हे त्यांना त्या ठिकाणी कळू देत नसत भगवान. तेव्हा लेकरू म्हणून आमुचे म्हणे दसवंती, नंदाची चित्ती तोचे भाव. यशोदा म्हणत असे, माझं लेकरू आहे. नंद बाबा सुद्धा तेच म्हणत असत. भाव दावावे या चरित्र दाखवे, घुसळीता रवी डेरियात. भगवंताने एकदा त्या लोण्याच्या डेऱ्यामध्येच तो भगवान शिरला, आतमध्ये शिरला तो भगवान कन्हैया. आणि यशोदा मैया उणवणी शिळवणी घालते, पण ते काही येईना उणवणी शिळवणी. मग आतून हारी डोकावतो आहे. तेव्हा भगवंत आतमध्ये यशोदा मैयाला दिसला. तिनं त्या डेऱ्यामध्ये हात घातला आणि त्याला हात घालून डेऱ्यातून बाहेर काढलं. कृष्णाला पाहून ते अत्यंत कौतुक करू लागली, आनंद वाटू लागला. कधी कधी ती यशोदा मैया कन्हैयाला उपदेश करत असे, चांगले विचार शिकवत असत. पुन्हा कधी मनामध्ये वाटत असतं की एवढा मोठा कृष्ण डेऱ्यामध्ये इतका वेळ कसा मावला किंवा तो डेऱ्यात कसा गेला. भगवान श्रीकृष्णांची अघटित लीला काही कळत नव्हती. यशोदा मैया पुत्राच्या लोभानं भगवान श्रीकृष्णांचं वास्तव स्वरूप जाणत नव्हती. याचं कारण देवानं आपल्या योगमायेने त्यांना मोहित करून आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान होऊ दिलेलं नाही आहे. आपल्या माया मोहपाशाचा फासा भगवंताने घातला, म्हणून भगवान त्यांना आपलं स्वरूप कळू देत नव्हता. देव लोभी माणसाच्या चित्तामध्ये श्रद्धा भक्ती प्रेम राहू देत नाही, म्हणून ते शहाणे असून सुद्धा परमार्थामध्ये मूर्ख आणि आंधळे असतात. महाराज म्हणतात, नेदी भाव राहो लोभिकांचे चित्ती, जाणताची होती आंधळी ते, आंधळी ती तुका म्हणे संसारी, जीही नाही हरी ओळखिला. महाराज म्हणतात की संसारामध्ये खरे आंधळे ते आहेत, जन्माला येऊन ज्याने भगवान श्रीहरीला जाणले नाही ते खऱ्या अर्थानं आंधळे आहेत.
ओळखी तयाची होय एका भावे, दुसरी या देवे न पाविजे. त्या ठिकाणी न पविजे कदा उन्मत्त झाली दंभ तोचे बाया नागवन. एका भक्तिभावानंच देवाची ओळख होते, दुसऱ्या कोणत्याही साधनानं देवाची प्राप्ती होत नाही. भगवंताच्या भक्तीनंच भगवान आपल्याला सहज मिळतो, बाकी अन्य साधनाने मिळत नाही. कलो भक्ती कलियुगामध्ये भगवत भक्तीच भगवंताला जाणून देण्याचं श्रेष्ठ असं साधन आहे. भक्ती विना वशनो हे, भक्ती विना वशनो हे, वीण्याने बा मृदंगनादाने. मृदंगनादाने म्हणजे कन्यादान वगैरे, मृदंगना. त्या ठिकाणी एखाद्यानं असं दान वगैरे केलं तर त्या दानानं सुद्धा भगवत प्राप्ती होत नाही. तर भगवंताची प्राप्ती एका भक्तीनं होते. अंतरंगामध्ये भक्ती असेल तरच देव प्राप्त होतो. भगवंताच्या प्राप्तीसाठी विद्या, सत्ता, तारुण्य, धन या कुठल्याही गोष्टींची आवश्यकता नाही. कारण या सगळ्या गोष्टींनी उन्मत्त झाल्यानंतर देवाची प्राप्ती कधीच होणं शक्य नाही. म्हणून कीर्तीच्या प्राप्तीसाठी जर भक्तीचा दंभ केला तरी सुद्धा ती व्यर्थ नागवन आहे, असं त्या ठिकाणी महाराज म्हणतात. वनवास देवा कारण एकांत करावी ही व्रत तपे याग. म्हणून देवाकरता निष्काम बुद्धीनं एकांतवास त्या ठिकाणी स्वीकारावा, वनवास स्वीकारावा. म्हणजे फार विषयांच्याकडे जाऊ नये, विषयांचं सेवन करू नये, अगदी वैराग्य वृत्तीनं त्या ठिकाणी राहावं. वनवासामध्ये जसे लोक राहतात, वनवासी जसं असतात तसं त्या ठिकाणी स्वीकारावं. किंवा एकांतामध्ये वनामध्ये जाऊन राहावं भगवंताच्या प्राप्तीसाठी, एकांतवास पत्करावा. व्रत, तप, योग, याग हे सुद्धा भगवंताच्या साठीच करायचे असतील तर करावेत. त्याचं पूर्वसंचित पुण्य त्यांना कळत नव्हतं. या सगळ्या गोपाळांचं, गवळ्यांचं पूर्वकर्म खूप चांगलं होतं, म्हणून त्यांनी पूर्वजन्मामध्ये याच्यासाठी केले. तप, तीर्थ, व्रत, अमुक, याग हे सगळं आता फलद्रूप झालेलं होतं. आणि ते पूर्वसंचित पुण्य त्यांना कळत नव्हतं, पण देवाला ते सगळं माहीत होतं. कारण देव सर्वज्ञ आहे. देवानं प्रत्येक जन्मातल्या प्रत्येक कर्माचं ज्ञान आहे. म्हणून भगवंताने ते सगळं जाणून त्या सगळ्यांना भगवंताने रक्षण केलं, सगळ्यांना तारलं. नंद, यशोदा आणि इतर गवळ्यांचं भगवंताकडे सेवेचं ऋण होतं, म्हणून ते परत फेडण्याकरताच भगवान देव गोकुळामध्ये आलेला आहे. महाराज म्हणतात, गवळियांचे सुख दुर्लभ आणि का नाही ब्रह्मादिका तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात, भगवंताने गवळ्यांना जे सुख दिलं, गोकुळांना या गोपवासी गोपींना जे सुख दिलं ते इतर माणसांनाच काय, पण ब्रह्मादिकांना सुद्धा दिलं नाही. सूरदासांनी म्हटलंय बघा की यशोदा मैया भगवान श्रीकृष्णांना पाळण्यामध्ये निजीवित होती. यशोदा हरी पालने झुलावे, सूरदासजी वर्णन करतात. आणि त्यावेळेला यशोदा मैया अंगाई गीत गाऊन त्याला झोपवते. यशोदा मैया झोपवते. सूरदासांनी म्हटलं, जो सुख सूर अमरमुनी दुर्लभ सो नंद भामिनी पावे. जे अमरमुनी यांना सुद्धा दुर्लभ आहे ते सुख यशोदा मैयाला प्राप्त होत आहे. ब्रह्मादिकांना सुद्धा न मिळणारं सुख या सगळ्या गोपाळांना प्राप्त होत आहे. भगवान परमात्मा काय करत, नेणतियांसाठी नेणता लहान, थिंकोनी भोजन मागे माये, माया दोन्ही यास बाप नारायण सारखी भावना तयावरी. भगवान श्रीकृष्ण या सगळ्या गोकुळामध्ये अज्ञानासाठी अज्ञानी लहान झाला होता. आईला रडत जेवायला मागत होता. भगवान श्रीकृष्णाला देवकी आणि यशोदा अशा 2 आया आणि वसुदेव आणि नंद असे 2 बाप होते. एखाद्या जर 2 बापाचं म्हटलं तर राग येईल, पण भगवान श्रीकृष्ण खरेच 2 पिता त्या भगवान श्रीकृष्णांना आहेत. तेव्हा हा वसुदेव आणि नंद या दोघांच्या किंवा यशोदा मैया आणि देवकी माता या दोघांच्याकडे असणार आहे. पण भगवान श्रीकृष्णांची दोघांच्यावरही पूज्य भावना आहे, सारखीच भावना आहे. देवकी, यशोदा, नंद, वसुदेव, नंद यांच्यावर भगवंताचं सारखंच प्रेम आहे. भगवान श्रीकृष्ण जेव्हा मथुरेत जायला निघाले आणि यशोदेला भगवंतानी अनुमती मागितली की मला आता गेलं पाहिजे, त्यावेळेला यशोदेने अपार शोक केला. आणि तो शोक करत असताना यशोदेने म्हटलं, कृष्णा खरंच मी विसरले, तुला तुझ्या सख्या आईकडे जायचं आहे ना, मी कोण तुझी. त्यावेळेला भगवंताच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आणि भगवान श्रीकृष्णाने म्हटलं, मा असं बोलू नका, तुम्ही मला इतकं प्रेम दिलंय जी सख्या आई सुद्धा कोणी देऊ शकणार नाही, इतकं प्रेम त्या ठिकाणी तुम्ही मला दिलंय. भगवान श्रीकृष्णांचं यशोदा मैया किंवा देवकी माता सगळ्यांच्यावर सारखंच त्या ठिकाणी प्रेम आहे. आणि भगवंताने अवतार मथुरेमध्ये घेऊन गोकुळामध्ये लीला करून या अवताराचा महिमा वाढविला. भगवान श्रीकृष्णांना अमुक स्थान कमी योग्यतेचं आणि अमुक अधिक असं वाटतच नव्हतं. उन्हापोराई असे नाही कोणी ठाव सारिखाचे देव अवघियांसी.
पुन्हा असतं त्याला कधीच वाटत नव्हतं. सर्वाविषयी सर्व स्थानांविषयी देव सारखाच आहे. भगवान श्रीकृष्णाला मथुरा काय गोकुळ काय सगळं सारखंच होतं. पहिल्या स्थानी मथुरेत अवतार घेतला आणि दुसऱ्या स्थानी त्याचा महिमा भगवंतांनी वाढविला गोकुळेचा. अनेक सुखोपचार अर्पण केल्यामुळे भगवान श्रीकृष्णांचा अवतार महिमा वाढला. कष्टानं मिळविलेलं त्या ठिकाणी जे धन आहे या गोकुळातल्या लोकांनी भगवान श्रीकृष्णांना समर्पण केलेले, करुणी सायास मिळविले धन तेही कृष्णार्पण केले, तेही सगळं कृष्णार्पण केलेलं आहे. कृष्णाशी सगळं गायी घोडे म्हैसी समर्पिले दासी जीवे भावे, जीवे भावे त्याची करतील सेवा न विसंबिती नावा क्षणभरी होता वेगळा तयास होती कासावीस प्राण त्यांचे. भगवान श्रीकृष्णांना गायी म्हशी घोडे दास दासी सगळं काही मनापासून या सगळ्या गोपाळाने अर्पण केलं. ते गोप भगवान श्रीकृष्ण जर कुठे आपल्या डोळ्यासमोरून एक क्षणभरासाठी जरी गेला तरी त्यांचे प्राण व्याकुळ होत असत भगवान श्रीकृष्णांच्या वाचून. गोपींच्या ध्यानामध्ये ज्ञानामध्ये सगळीकडे हरीच होता. देह निर्वाहाची कामं करीत असताना सुद्धा त्यांचं चित्त भगवंताच्या ठिकाणी होतं. विसरल्या कामधंदा किंवा काम करत असताना सुद्धा भगवान श्रीकृष्णांचं स्मरण त्यांना त्या ठिकाणी सदैव असे. अहर्निश भगवान श्रीकृष्णांचं चिंतन ते करत असत की कृष्ण कुठे गेला, कृष्ण जेवला की नाही, कृष्ण आला की नाही. त्या गोपिका गीतामध्ये गोपींनी असा भाव व्यक्त केला आहे की कान्होबा, ज्या वेळेला तू आपल्या पायामध्ये काही न घालता अनवानी पायानं गायींच्या मागे याच्यामध्ये गेलास वनामध्ये, तेव्हा कन्हैया तुझ्या अनवानी कोमल अशा पायाला वनातला एखादा खडा टोचेल किंवा एखादा काटा तुझ्या पायात घुसेल. अरे या भावनेनं सुद्धा आमचं अंतःकरण विदीर्ण होत होतं. चनस यद्व्रजा चारयन पशू नलिन सुंदरन नाथते मदम शिलतृणांकुरे सीदती तिनहा कल्यता मनहा कांत गच्छती. आमचं मन अत्यंत व्याकुळ होत होतं नुसत्या कल्पनेनं की तुझ्या पायाला एखादा खडा टोचेल म्हणून. म्हणून भगवान श्रीकृष्णांचं सदैव स्मरण या गोपींना असे. घरामध्ये दारात आला आमचा सोयरा आहे आम्हाला कृष्ण भेटो, दळिता कांडिता तुझं गायीनं मी अनंता, किंवा राम गाऊ आम्ही ओविये ओ दळिता कांडिता जेविता बाह्य असं म्हटलं. दळताना कांडताना भगवान श्रीकृष्णांच्या विषयीच त्या ओव्या गात होत्या. भगवान श्रीकृष्णाला जेवायला बोलवित होत्या. त्यांच्या ज्ञानाचा आणि ध्यानाचा विषय कृष्णच होता. त्या अवघ्या कृष्णमय झालेल्या होत्या. शयनी स्वप्नामध्ये आसिनी शयनी हरिसुख पावले रे, त्यांना स्वप्नामध्ये सुद्धा शयनामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णांचंच रूप दिसत होतं. कृष्णतया ध्यानी आसनी शयनी देखती त्या स्वप्नी कृष्णरूप, कृष्णता असे दिसे आभास दुश्चित्ता, धन्य माता पिता तुका म्हणे. त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की भगवान श्रीकृष्णच त्यांना सदैव सगळीकडे दिसत असे. म्हणून नंदबाबा यशोदा मैया हे तर उदासीन अवस्थेत कृष्ण घरी नसताना सुद्धा जवळ कृष्ण आहे असा त्यांना भास होत असे. म्हणजे ज्यांना भगवंताच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा तो आपल्या जवळच आहे असा भास होतो. प्रत्यक्षात तो आपल्या स्वरूपाने समोर नसला तरी सुद्धा तो आपल्या जवळच असा भास होतो. महाराज म्हणतात ते भक्त खरोखर धन्य आहेत, ते आईबाप अत्यंत धन्य आहेत ज्या भगवान श्रीकृष्णांच्यावर त्यांनी इतकं प्रेम, निर्व्याज असं प्रेम केलं. म्हणून भगवान श्रीकृष्णसुद्धा सगळं विसरून त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी खेळत असे, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्वीत असे. असं भगवान श्रीकृष्णाने या गोपींचं अनन्य प्रेमानं केलेलं जे काही साधन किंवा जे काही लीला आहे ते महाराजांनी या अभंगांच्या मधून वर्णन केलेली आहे. तेव्हा या भगवंताच्या केलेल्या चिंतनाचं आपल्या सर्वांच्या अंतरंगामध्ये त्या ठिकाणी स्थिरीकरण व्हावं. आपलंसुद्धा चित्त असंच या गोपींच्यासारखं, या गोपाळांच्यासारखं अहर्निश भगवान श्रीकृष्णांचं ध्यान त्या ठिकाणी करत राहावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. ज्ञानोबरायांनी आमच्या चित्ताची तशी अवस्था बनवावी आणि अहर्निश आम्हाला त्याचं ध्यान लागावं अशी ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या चरणी प्रार्थना करून ही झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या चरणी आपण सर्व संत सज्जन महानुभाव सगळ्यांच्या मातृपितृ स्वरूप साधकांच्या वैष्णवांच्या चरणी अधिकारी महापुरुषांच्या चरणी सादर समर्पित करून महाराजांनी या सेवेची संधी दिली त्याबद्दल त्यांचं ऋण नाही व्यक्त करणार, त्यांच्या ऋणामध्ये कायम राहण्याची इच्छा त्या ठिकाणी करत या वाणीला मी पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल.
पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अधरी धरो निवेणू अधरी धरो निवेणू वेणू वाजविला कोणी नेणू वेणू वाजविला कोणी नेणू अधरी धरो निवेणू अधरी धरो निवेणू प्रातःकाळी तो वनमाळी प्रातःकाळी तो वनमाळी घेऊन जातो धेनू अधरी धरोणी वेणू अधरी धरोणी वेणू उभी मी राहे वाट मी पाहे कधी भेटेल मम कानू ओ कधी भेटेल मम गानू अधरी धरोनी वेणू अधरी धरोनी वेणू एका जनार्दनी वाजविला वेणू ऐकता मन झाले तल्लीनू ऐकता ऐकता आ आ आ एका जनार्दनी वाजविला वेणू ऐकता मन झाले तल्लीनू ऐकता मन झाले तल्लीनू अधरी धरोनी वेणू अधरी धरोनी वेणू वेणू वाजविला कोणी नेणू वेणू वाजविला कोणी नेणू अधरी धरोनी वेणू अधरी धरोनी वेणू ज्ञानदेव तुकाराम
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्यांनी कोणी ग्रंथ घेतलेला असेल ग्रंथ जमा करा आणि पास घेऊन राम मंदिरापासून